ऑसिलेशनचं हे लेक्चर नंबर 3 आणि या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशनला संपवणार. यामध्ये आपण सिंपल पेंड्युलम आणि डॅम्प्ड ऑसिलेशन याच्यावरचे प्रश्न ॲज वेल ॲज काही फ्युजन प्रश्न म्हणजे काही मिक्स कॉन्सेप्टवर विचारलेले प्रश्न या चॅप्टरमधून डील करणार आहोत. कन्सेप्ट फॉर्म्युला मी सगळे एक्सप्लेन करेल. 3 मार्क आपल्याला या चॅप्टरमधून पक्के करायचे. चला लवकर आपण सुरू करू. पहिले 2 लेक्चर बघितले नसतील तर ते बघून ये, कारण सगळं इथे इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे. तर सिंपल पेंड्युलम ज्याच्या नावातच सिंपल आहे बेटा, काय असतं तर आपल्याला माहिती आहे सर की एक असं आमच्याकडे एक छत आहे है ना, छत आहे आणि त्याला जर आपण दोरी बांधली, दोरीला एक जर मास बांधलं सर, ठीक आहे, एखादा बॉब आहे, एखादा मास आहे तिथे, आणि जर त्याला बेटा धक्का दिला आपण, असा जर धक्का दिला तर ते ऑसिलेट करतं. आधी इकडे जाईल एक्स्ट्रीमला, मग परत मीनला येईल, मग परत दुसऱ्या एक्स्ट्रीमला आणि परत मीनला येईल. असं चालू राहतं. बरोबर आहे? येस सर. आता आपल्याला इथे काय विचारतात तर इथे सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आणि त्याच्यावर भरपूर प्रश्न, दॅट इज टाइम पिरियड. याचा टाइम पिरियड काय असतो? 2π √L अपॉन G. ठीक, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आता इथे प्रश्न सीईटी काय विचारते? सगळ्यात पहिली गोष्ट की टाइम पिरियडचा रेशो तुला माहिती पाहिजे. म्हणजे मी काय करू शकतो, या पेंड्युलमची लेंथ बदलली आणि या पेंड्युलमला दुसऱ्या प्लॅनेटवर नेलं, याचा अर्थ माझा जी पण बदलला आणि एल पण बदलली, तर टाइम पिरियडवर काय फरक पडेल? हा प्रश्नाचा पहिला सब टाईप आहे. तर T2 अपॉन T1 जर करायला गेलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल आहे बघा. म्हणजे इथे येणार आहे अंडर रूट मध्ये L2 अपॉन L1. बरोबर. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी, याचा अर्थ बेटा G1 अपॉन G2. आता याच्या केसेस येतात. हे तर आपण खूप वेळा केले. पहिली केस काय? पहिली केस अशी आहे की जर मी मानलं की L1 इज इक्वल टू L2 आहे, म्हणजे फक्त त्याला दुसऱ्या प्लॅनेटवर घेऊन गेलो मी, बरोबर, आणि लेंथ सेम ठेवली पेंड्युलमची, तर मला सांगा की T2 अपॉन T1 किती येईल? तर T2 अपॉन T1 इज इक्वल टू LL कॅन्सल होऊन जाईल, अंडर रूट ऑफ G1 अपॉन G2. दोन्ही साईडला स्क्वेअर घे, इथे T1 येईल, दोन्ही साईडला स्क्वेअर घेतल्यावर येईल T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू G1 अपॉन G2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे कधी? जेव्हा लेंथ कॉन्स्टंट आहे पेंड्युलमची तेव्हा. हे तर दोन्ही केसमध्ये उपयोगी पडतं, पण हे शॉर्टकट आहे. आता अजून काय? जर मी अजून दुसरी केस पकडली बेटा, केस 2. केस 2 मध्ये असं होऊ शकतं की G1 इज इक्वल टू G2 आहे, म्हणजे एकाच प्लॅनेटवर, पृथ्वीवरच मी पेंड्युलमची लेंथ बदलली. मग मला टाइम पिरियडचा रेशो पाहिजे, तर मग मी काय लिहू शकतो? मी सरळ लिहू शकतो T2 अपॉन T1 इज इक्वल टू काय येणार आहे? L2 अपॉन L1 चा रूट. बरोबर, L2 अपॉन L1 चा रूट. जी कॅन्सल होऊन जाईल, स्क्वेअर कर, येईल T2 स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू L2 अपॉन L1. हे लक्षात ठेवायचंय. हे कारण आता मी वापरणार आहे क्वेश्चनला. जायचं क्वेश्चनला, जायचं. क्लिअर? चला जाऊ आता क्वेश्चनला. पहिला प्रश्न बघा काय म्हणतोय. पहिला प्रश्न की टाइम पिरियड बेटा, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम विल बी डबल. टाइम पिरियड डबल म्हणजे काय? म्हणजे T2 इज इक्वल टू किती झाला माझा? 2T1 झाला. आता ऑप्शन जर तुम्ही वाचले तर सगळे लेंथच्या टर्म मध्ये दिले की लेंथला इन्क्रीज करायचं, डिक्रीज करायचं वगैरे. याचा अर्थ मी असं अज्युम करणार, काय अज्युम करणार? G1 इज इक्वल टू G2. का सर? कारण बेटा त्यांनी जी ची गोष्ट केलीच नाही प्रश्नामध्ये, सो आपल्याला कॉन्स्टंट अज्युम करावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात. ओके, सो अशा वेळेस मग मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. काय फॉर्म्युला होता आपला? फॉर्म्युला होता T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू L2 अपॉन L1. बरोबर. मग आता करून टाका तुम्ही. T2 ला 2T1 टाक, किती येणार बेटा? 2T1 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू L2 अपॉन L1. हे काय येईल? 4 आणि T1 स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे 4 इज इक्वल टू L2 अपॉन L1. याचा अर्थ L2 किती झाला? 4L1. कुठला आन्सर आलं बघ? 4L1. इन्क्रीज द लेंथ 4 टाइम्स. डी आन्सर. पुढचा प्रश्न 2025 ला आलाय सर, 25 ला आलाय. काय म्हणतोय? इफ द लेंथ ऑफ द सिंपल पेंड्युलम इज मेड 3 टाइम्स, परत एकदा तेच, L2 इज इक्वल टू 3L1. ओके ओके. इफ T इज द ओरिजिनल टाइम पिरियड, म्हणजे T1 इज इक्वल टू T दिलाय त्यांनी, मानलं. आता त्यांनी काय विचारलं बेटा? T2 विचारलंय. पुन्हा एकदा जी ची काही गोष्ट केली नाही, सो मी कॉन्स्टंट पकडणार. मग कसं करणार सर तुम्ही याला? मग परत तेच करायचं जे मगाशी केलं. T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू
L2 अपॉन L1 झालं. T2 चा स्क्वेअर काय माहिती नाही, मग T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू T1 चा स्क्वेअर म्हणजे किती येईल टी स्क्वेअर. टी स्क्वेअर आता L2 अपॉन L1 किती आहे, L2 आहे बेटा 3L1, मग इथे लिहितो मी 3L1 अपॉन L1. L1 कॅन्सल झालं, हे किती आलं T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3T स्क्वेअर. दोन्ही साईडला जर रूट घेतलं तुम्ही रूट तर काय येणार आहे T2 इज इक्वल टू √3T1. √3T म्हणजे बी आन्सर यायला पाहिजे, बी आन्सर यायला पाहिजे. आता इथे काय म्हणता येते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंड्युलम इज ओमेगा. ठीक आहे. नाव इफ द लेंथ इज मेड 1/4 ऑफ ओरिजिनल लेंथ, म्हणजे L2 जो आहे ना तो स्पष्टपणे L1/4 आहे, 1/4 ऑफ ओरिजिनल लेंथ. ठीक. अँग्युलर फ्रिक्वेन्सी बिकम्स, जी ची गोष्ट केलेली नाहीये कॉन्स्टंट पकडणार. आता ऐक बेटा ऐक, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू असतं 2π/t बरोबर. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड. बरोबर आहे की नाही. हो सर बरोबर आहे. याचा अर्थ काय मी तुला सांगतो बघ, आता नीट लक्ष दे. मी असं लिहू शकतो T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर बरोबर. T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू ω1 चा स्क्वेअर अपॉन ω2 चा स्क्वेअर. अरे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणून असं लिहू शकतो मी. बरोबर आहे की नाही. येस सर. कळतंय का तुला. T2 च्या समोर ω1 आला आणि T1 च्या समोर ω2 आला आणि दोन्हीकडे स्क्वेअरचे काही प्रॉब्लेम नाही. आता T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअरचा काय फॉर्म्युला होता सांग मला, काय लिहिलं होतं आपण L2 अपॉन L1. झालं संपलं. आता बेटा L2 ला काय लिहू शकता तुम्ही L1/4. मग इथे लिहा L1/4 डिवायडेड बाय L1, म्हणजे हे कॅन्सल झालं सो 1/4 आहे. सो मला असं येईल, नीट लक्ष द्या, ओमेगा स्क्वेअर इंटू 4, हा जो 4 आहे हा इकडे जाईल, ω1 स्क्वेअर इंटू 4 इज इक्वल टू ω2 चा स्क्वेअर. मग आता मला सांगा दोन्ही साईडला रूट घ्या, किती येईल ω2 इज इक्वल टू 2 टाइम्स ω1. 2 टाइम्स ω1, आन्सर इज बी. किती सोपं आहे बरं सांग बरं. मी काय वेगळं केलं सांगायचं, काय वेगळं केलं, काहीही वेगळं केलेलं नाही. आलं लक्षात. ओके सर व्हेरी इझी सर. हा बघा हा एक चांगला प्रश्न आहे, ठीक प्रश्न आहे, म्हणजे ठीक प्रश्न आहे. द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम इज टी. मानलं वेन द लेंथ इज इन्क्रीज बाय 10 सेंटीमीटर. आधी टाइम पिरियड टी आहे आणि लेंथ किती बेटा एल आहे. नंतर लेंथ त्याने 10 ने वाढवली तर टाइम पिरियड टी झाला, म्हणजे T1 झालं. म्हणजे आता टाइम पिरियड T1 आहे आणि लेंथ L+10 आहे. आणि म्हणतायत की जेव्हा लेंथला डिक्रीज केलं किती 10 ने, म्हणजे आता L-10 आहे. लेंथला जेव्हा डिक्रीज केलं 10 ने म्हणजे L-10 आहे, तेव्हा टाइम पिरियड किती आहे सर T2 आहे. आता ते म्हणतायत T1 आणि T2 चं काय रिलेशन आहे. घाबरायचं नाही, सिंपल आहे बेटा, सगळं सिंपल आहे. नीट लक्ष दे. मला सांग, मी असं लिहितो बघ, टी स्क्वेअर इज इक्वल टू C इंटू L. सर C कुठून आला, अरे प्रोपोर्शनल असतो ना बेटा, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू L असतो ना, तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट C आहे. त्याच पद्धतीने मी लिहू शकतो T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू C इंटू त्याची लेंथ किती आहे L+10. तसंच T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू C इंटू त्याची लेंथ किती आहे L-10. आता याचं रिलेशन काढता येईल का तुला, रिलेशन काढता येईल का, येस ऑर नो. बघा तुम्ही या दोघांना ऍड करा, यांना ऍड करा बरं. यांना ऍड केल्यावर काय येईल T1 चा स्क्वेअर प्लस T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, हे -10C आणि +10C कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे किती येणार आहे, इथे येईल बेटा CL प्लस CL, म्हणजे किती आलं हे 2CL. अरे हो की नाही, 2CL येतं की नाही. येस सर. CLच्या जागी तुम्ही काय टाकू शकता, CLच्या जागी टी स्क्वेअर टाका, म्हणजे इथे काय येणार आहे 2T स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे बेटा टी स्क्वेअर इज इक्वल टू किती आला T1 चा स्क्वेअर प्लस T2 चा स्क्वेअर अपॉन 2. आलं लक्षात, आलं का लक्षात. मग कुठला आन्सर यायला पाहिजे 2T स्क्वेअर इज इक्वल टू T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. सी आन्सर यायला पाहिजे. एकदम सोपा अप्रोच आहे. चला अजून एक प्रश्न घ्या असा, तुला जर मागचा जड गेला तर अजून एक घे, हलका होऊन जाशील इथे है ना. काय प्रश्न आहे सर, टू सिंपल पेंडुलम लेंथ L1 आणि L2 आज टाइम पिरियड. बघा T1 कधी आहे जेव्हा L1 आहे, T2 कधी आहे जेव्हा L2 आहे. तर ते काय म्हणतायत टाइम पिरियड लेटेस्ट से बेटा हा टी टाइम पिरियड आहे, मी मानतो टी टाइम पिरियड आहे, जेव्हा लेंथ किती आहे L1 मायनस L2. तर किती आहे सांगा, किती आहे सांगा, करा तेच. T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू CL1, T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू CL2. बरोबर, म्हणजे T चा स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहे C टाइम्स L1 मायनस L2. बरोबर आहे की नाही. आता या दोघांना मायनस करा, दिसतंय का तुला, मायनस करा. या दोघांना मायनस केल्यावर काय येईल, या दोघांना मायनस केल्यावर काय येईल T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर इज इक्वल टू CL1 मायनस L2.
सर तुम्ही मायनस का केलं? कारण मला याच्या टर्म मध्ये पाहिजे ना, हे पाहिजे मला, याचं रिलेशन पाहिजे, तर याला मायनस केल्यावर मला दिसतंय हा येतोय, तेवढं तर यायला पाहिजे तुला, बरोबर आहे का? यायला पाहिजे सर. मग हे किती आलं बेटा? म्हणजे आलं T1 स्क्वेअर मायनस T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू T स्क्वेअर. याचा अर्थ T किती आला? अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर. बरोबर आहे? बरोबर आहे सर. कुणाला जर असं सबट्रॅक्शन वगैरे सुचलं नाही तर त्यांनी काय करावं? त्यांनी L1 ची बघा, त्यांनी काय करावं बेटा? त्यांनी L1 च्या जागी T1 स्क्वेअर अपॉन सी टाकावा. L1 च्या जागी T1 स्क्वेअर अपॉन सी टाकावा आणि L2 च्या जागी T2 स्क्वेअर अपॉन सी टाकावा. त्यांचं सुद्धा आन्सर येऊन जाईल. ओके ओके, आलं लक्षात? ओके सर. L1 be the length of the simple pendulum. ठीक आहे, L1 be the length of simple pendulum. Its length changes to L2. Increase the time period by 20%. आता ऐका जरा नीट लक्ष द्या. आधी टाइम पिरियड माझ्याकडे T1 होता, ठीक आहे. नंतरचा जो टाइम पिरियड आहे ना, ते काय म्हणतायत बघा, तो 20% वाढलाय. 20% म्हणजे आधी जेवढा टाइम पिरियड होता प्लस 20% वाढलाय. 20% कोणाच्या? आधीच्या टाइम पिरियडच्या. लक्षात येते? ओके सर. ओके, मग बेटा याला कसं लिहितो तू? याला लिहू शकते दीदी तू T1 प्लस 20% ना बेटा, 20/100 इंटू T1. याला जर लिहिशील तर येईल 1.2 T1. झालं? मिळालं तुला T2 मिळालं? येस सर मिळालं. आता पुढे काय? पुढे म्हटलं L2 अपॉन L1. मग काहीच करायचं नाहीये. T1 चा स्क्वेअर अपॉन T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू L1 अपॉन L2. बरं का? मग T1 चा स्क्वेअर म्हणजे T1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय T2 चा स्क्वेअर. T2 म्हणजे किती? 1.2 T1 है ना, याचा स्क्वेअर इज इक्वल टू L1 अपॉन L2. मग हे 1.44 येईल आणि हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे L2 इज इक्वल टू यायला पाहिजे 1.44 L1. कुठला आन्सर येते? L2 इज इक्वल टू 1.44 L1 म्हणजे सी. सी इज द करेक्ट आन्सर. ओके. 2025 घे. 2025 काय म्हणताय? 2025 Two pendulums begin to swing simultaneously. First pendulum A makes 5 oscillations when other B makes 3 oscillations. ठीक आहे, सांगतो काय करायचे. द रेशो ऑफ द लेंथ ऑफ द पेंड्युलम. पुन्हा तोच प्रश्न आहे, नीट लक्ष दे. ए जे आहे ए, ते किती करते बेटा? 5 ऑसिलेशन करते. ऑसिलेशन्स है ना. काही दिलं नाही तर मी म्हणतो पर सेकंड. काही किती पण असू शकतं, काही दिलं नाही तर टाइम आपण सेकंड म्हणतो. बी जो आहे बेटा, बी तो किती करतोय सर? 3 करतोय ना. 3 ऑसिलेशन पर सेकंड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे ऑसिलेशन पर सेकंड आहे ही फ्रिक्वेन्सी आहे. नंबर ऑफ ऑसिलेशन पर युनिट टाइम इज अ फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? टाइम पिरियड काय असतो? 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ ए अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ बी इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ बी अपॉन टाइम पिरियड ऑफ ए. हे कळतं का तुला? कारण फ्रिक्वेन्सीचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो टाइम पिरियड. जो फ्रिक्वेन्सीचा रेशो येईल ना, त्याचा उलटा येतो टाइम पिरियडचा रेशो. टाइम पिरियड का पाहिजे? कारण माझ्याकडे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे म्हणून. ठीक आहे. इज इक्वल टू एफ ए अपॉन एफ बी. किती बेटा? इथे दिले बघा, 5/3. आता टाइम पिरियडला कसं लिहितो आपण? नीट लक्ष द्या. TB स्क्वेअर अपॉन TA चा स्क्वेअर इज इक्वल टू LB अपॉन LA. हाच फॉर्म्युला आहे माझ्याकडे, LB अपॉन LA. मग TB स्क्वेअर अपॉन TA स्क्वेअर किती येणार आहे? 25/9. 25/9 इज इक्वल टू LB अपॉन LA. सो त्यांनी काय विचारलंय आपल्याला? द रेशो ऑफ लेंथ A:B विचारलंय बेटा. A:B किती येणार आहे? LA अपॉन LB इज इक्वल टू 9/25. कुठला आन्सर आहे बघा बरं? आहे का 9/25? बी इज द करेक्ट आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. आलं का लक्षात? बघा, हा प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे. आता इथे डायरेक्ट दिले, इथं फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलाय. सेम करायचा बेटा, आन्सर येईल म्हणजे येईल. 100% आन्सर येईल. ठीक आहे. सेम प्लेस का बरं दिलंय त्यांनी? ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट हे पकडायला. ठीक. इथे फ्रिक्वेन्सी म्हणतायत आणि इथे थोडंसं ऑसिलेशन है ना, ऑसिलेशनच्या टर्म मध्ये दिले. तुम्हाला कन्फ्यूज करायला पण घाबरायचं नाही. पुढे बघा, पुढे काय सर? अगेन व्हेरी इझी. 2 सिंपल पेंड्युलम हॅव फर्स्ट ए मास दिले बेटा, त्याचं लेंथ दिले, सेकंडचं मास आणि एल वगैरे वगैरे दिले. मास इक्वल आहे, टोटल एनर्जी इज सेम. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सांग. SHM मध्ये टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ m² A². बरोबर आहे का? येस सर. आता टोटल एनर्जी सेम आहे म्हणतायत है ना, आणि मास पण सेम आहे.
मास पण काय सेम आहे. म्हणजे मी म्हणू शकतो की ओमेगा 1 चा स्क्वेअर इंटू एम्प्लिट्यूड 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 2 चा स्क्वेअर इंटू एम्प्लिट्यूड 2 चा स्क्वेअर. मला विचारतायत कोणाचं एम्प्लिट्यूड मोठं आहे कोणाचं छोटं आहे, तर मी काय करतो, एक काम करतो, मी असं करतो बेटा, A2 चा स्क्वेअर अपॉन A1 चा स्क्वेअर है ना, A2 चा स्क्वेअर अपॉन A1 चा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा काय येईल, ओमेगा 1 चा स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 चा स्क्वेअर. जरा नीट लिहिलं तर काय, दोघांना रूट घेतलं तर A2 अपॉन A1 इज इक्वल टू ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2. आता तू जादू बघ तुला दाखवतो. ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 काय येणार आहे, T2 अपॉन T1 येणार आहे. मला विचारायचं नाही हे कसं आलं मला विचारायचं नाही हा, कारण अँग्युलर फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो टाइम पिरियड. आलं लक्षात, मागेच केलं होतं आपण. आणि सर T2 अपॉन T1 ला कसं लिहू शकता तुम्ही, T2 अपॉन T1 ला कसं लिहू शकता सांगतो. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, T2 अपॉन T1 आहे बेटा L2 चा स्क्वेअर अपॉन L1 चा, सॉरी आपण असं नाही, कसं काय होता फॉर्म्युला, T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इज इक्वल टू आहे L2 अपॉन L1 बरोबर. म्हणजे T2 अपॉन T1 किती, T2 अपॉन T1 किती, अंडर रूट ऑफ L2 अपॉन L1 है ना. मग इथं लिहा अंडर रूट ऑफ L2 अपॉन काय लिहाल इथे, अंडर रूट ऑफ L2 अपॉन L1. झालं का आता हे. मग आता संपलं की, त्यांनी एम्प्लिट्यूड विचारलं होतं ना, L2 मोठा आहे का L1 मोठा आहे, बघा L1 इज इक्वल टू 2L2, L1 इज इक्वल टू किती आहे 2L2 आहे. मग इथं टाका अंडर रूट ऑफ L2 अपॉन L1 च्या जागी टाक 2L2, ठीक आहे, कॅन्सल होऊन जाईल. मग आता हे किती आलं, हे 1 अपॉन रूट 2 आहे, 1 अपॉन रूट 2 म्हणजे 0.7. याचा अर्थ कळतो का तुला, की A2 अपॉन A1 जे आहे ते 0.7 आहे, म्हणजे लेस दॅन 1 आहे. A2 अपॉन A1 इज लेस दॅन 1, याचा अर्थ बेटा A2 इज लेस दॅन A1. A2 इज लेस दॅन A1 झालं का तुझं जेवण. A2 इज लेस दॅन A1 कुठं आलं, एम्प्लिट्यूड ऑफ B इज लेस दॅन एम्प्लिट्यूड ऑफ A. B इज द करेक्ट आन्सर. आलं का लक्षात, बघून घे कसं करायचं है ना. द पाथ लेंथ ऑफ ऑसिलेशन, काय असतं, अरे यार पाथ लेंथ इथून सुरू केलं, इथून जाताना A कव्हर करतो तू, इथून येताना A कव्हर करतो, परत जाताना A आणि परत येताना A. डिस्प्लेसमेंट 0 आहे पण डिस्टन्स किती आहे सर 4A, म्हणजे पाथ लेंथ त्यांनी दिली बेटा x आहे, x आहे, पाथ लेंथ x आहे इज इक्वल टू 4A, म्हणजे एम्प्लिट्यूड किती आलं x/4. काय म्हणतायत ते, पेंड्युलमची लेंथ दिली आहे ना, आणि मॅक्सिमम वेलॉसिटी विचारली. ठीक आहे, हरकत नाही. आधी टाइम पिरियड काढतो, T इज इक्वल टू 2π अंडर रूट L दिलाय का 1 मीटर डिवायडेड बाय G च्या जागी पाय स्क्वेअर म्हणतायत ते, पाय स्क्वेअर. हे बाहेर येईल, हे किती येईल 2, हे आलं. टाइम पिरियड आला का T. आता मॅक्सिमम वेलॉसिटी किती असते, ती असते बेटा A ओमेगा, आणि ओमेगा किती असतो 2π/T, 2π/T, म्हणजे किती आलं मॅक्सिमम वेलॉसिटी इज इक्वल टू A किती माझ्याकडे A काढला ना x/4 इंटू 2π बाय टाइम पिरियड किती काढला मी 2 काढला, किती आन्सर आला बेटा πx/4, 2 कॅन्सल, πx/4. एनी गडबड, नो गडबड सर, नो गडबड, एकदम ठीक ठाक. चला, द ग्राफ बिटवीन टाइम पिरियड अँड द लेंथ ऑफ द सिंपल पेंड्युलम इज, अरे टाइम पिरियड इज इक्वल टू काय असतो बेटा, काय असतो टाइम पिरियड इज इक्वल टू, किंवा आपण असं डायरेक्ट लिहू ना, कसं टाइम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतं, बरोबर आहे. टाइम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, म्हणजे ग्राफ बिटवीन टाइम पिरियड म्हणजे बिटवीन टाइम पिरियड अँड लेंथ. जर मी टाइम पिरियडला x स्क्वेअरला घेतलं, सो x स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथला मी y घेतलं. हा कुठला जर ग्राफ आहे, पॅराबोला. कोण बोला सर, पॅराबोला म्हणजे कुठला आला डी आला. हे बघा, हे प्रश्न बघून घाबरले होते विद्यार्थी 2025 ला. त्यांनी काय विचारलंय बेटा, त्यांनी विचारलंय इट विल ऑसिलेट, टाइम पिरियड विचारलंय. अरे तू यार जास्त डोकं लावायचं नाही, सीईटीच्या पेपरला जास्त डोकं लावायचं नाही. अंडर रूट ऑफ L/G प्रश्न असे असतात की ते असे डिझाईन केले जातात की त्या कमी टाइम मध्ये तुझे झाले पाहिजे. मग आता लेंथ कुठली घेतो आपण, ही लेंथ घेतो, नेहमी लक्षात ठेवा ही लेंथ असती है ना, पेंड्युलमची वर्टिकल लेंथ असती ऑसिलेशनसाठी जबाबदार. मग आता ही लेंथ किती आहे बघा, हा D आहे की नाही, अरे हा D आहे ना, हा L आहे, हा D आहे, म्हणजे ही लेंथ किती येईल बेटा, ही लेंथ येईल अंडर रूट ऑफ L² - D², पायथागोरस. अरे पायथागोरस येईल का नाही, L² - D² ही लेंथ येईल की नाही, झालं का. मग आता काही नाही करायचं, 2π अंडर रूट L/G, L च्या जागी काय टाकशील, L च्या जागी काय टाकशील तू, सर L च्या जागी मी टाकेल नाही का
एल स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर, जी स्क्वेअर नाही, एल स्क्वेअर मायनस काय काय बेटा ते एल स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, ठीक आहे ना, अपॉन अपॉन काय येते आणि याचा रूट आहे बरं का, अजून एक रूट येईल, अच्छा हा रूट आहे, ही लेंथ आली अपॉन जी, म्हणजे कुठला आन्सर यायला पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे सी, सी इज द करेक्ट आन्सर. आता हे पण एक मस्त प्रश्न येतात सीईटीला. काय प्रश्न आहेत सर, अगदी सोपे सोपे बघा, पेंड्युलम मध्ये कॉन्सेप्ट सोपे सोपे आहेत, काही कॉम्प्लेक्स पण आहेत, छोटे छोटे आहेत, मी सांगेल ते काळजी करू नको, व्यवस्थित जाऊ आपण. जी इफेक्टिव्ह काय असतो आता मला सांग, आपल्याकडे फॉर्म्युला काय बेटा, सर माझ्याकडे ना फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. तर आता आहे ना, जेव्हा आपण लिफ्ट मधून जातो, आता हे 11वीला न्यूटन लॉ ऑफ मोशन मध्ये आपण शिकतो या सगळ्या गोष्टी, पण आता सध्या फॉर्म्युला शिकू फक्त, है ना, वेळ पण कमी आपल्याकडे. तर जेव्हा आपण लिफ्ट मधून जातो तेव्हा जी बदलतो, मग काय जी चा फॉर्म्युला आहे ते लक्षात पाहिजे. जेव्हा आपण लिफ्ट वरती ऍक्सेलरेट करेल तर त्यावेळेस काय असतं बेटा, त्यावेळेस जो तुझा जी इफेक्टिव्ह असतो, जी इफेक्टिव्ह म्हणजे आता या जी च्या जागी काय टाकशील तू, है ना, तो किती असतो सर, जी प्लस ए. असं समज तू की वरती जाताना आपल्या पायाला जड वाटतं, सुडो फोर्स असा खाली लागतो, बरोबर आहे ना, सुडो फोर्स खाली लागतो, या पेंड्युलमला असं ओढल्यासारखं वाटेल. बघा थोडक्यात कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. ऑलरेडी माझ्याकडे काय ना, ऑलरेडी एक mg फोर्स लागतोय, बरोबर आहे, mg फोर्स लागतोय. ही लिफ्ट जेव्हा वरती जाईल ना, तेव्हा या बॉबला काय वाटेल, या बॉबला ओढल्यासारखं वाटेल ड्यू टू सुडो फोर्स, म्हणजे अजून एक खाली फोर्स येतो ma, है ना, ma येतो, ma म्हणजे ma प्लस mg म्हणजे g प्लस a होऊन जातं बेसिकली, ठीक आहे. पण आता जेव्हा हे खाली येत असेल, लिफ्ट खाली येत असेल, तेव्हा आपल्याला असं वाटतं बघा, पोटातलं जे पाणी येते असं वरती आल्यासारखं वाटतं जेव्हा लिफ्ट खाली येते, का, कारण वरती लागतो सुडो फोर्स, वरती सुडो फोर्स लागतो म्हणजे सर ma, बरं का, आणि खाली mg, म्हणजे जी इफेक्टिव्ह किती झाला, जी मायनस ए, किती झाला बेटा, जी मायनस ए. खाली जेव्हा लिफ्ट ऍक्सेलरेट करत असेल तेव्हा जी इफेक्टिव्ह असतो जी मायनस ए. कळालं का, येस सर कळालं. हे काय, जर पाण्यामध्ये पेंड्युलम ऑसिलेट करत असेल तर याचा डायरेक्ट जी इफेक्टिव्हचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, काय सर, जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड. राहील का लक्षात, येस सर. नेहमी लक्षात ठेव बेटा, इथे खाली डेन्सिटी ऑफ सॉलिड येतं, हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागतील. इथे काय होतं, इथे काही होत नाही बघा, नीट लक्ष द्या. इथं माझ्याकडे काय ना, इथं खाली mg, इथं सुडो फोर्स कसा लागेल, असा लागेल ma, म्हणजे या दोघांचा रिझल्टंट असा येतो, बरं का, दोघांचा रिझल्टंट असा येतो, तो कसा येतो सर, पायथागोरस लावलं तर असेल m अंडर रूट ऑफ जी चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर, ठीक आहे. म्हणून इथे जो टाइम पिरियड येतो किंवा जी इफेक्टिव्ह येतो तो किती येतो, जी इफेक्टिव्ह विल बी अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. क्लिअर सर. आता ऐका, हे वाली जी केस आहे ना, ही तुम्हाला कळाली पाहिजे की इथे प्लस काय होतं, इथे नीट लक्ष द्या थोडंसं. माझ्याकडे खाली बेटा एक mg फोर्स आहे, जर इलेक्ट्रिक फील्ड वरती आहे आणि माझ्या त्या बॉबवर चार्ज आहे, ठीक आहे ना, तर मला सांगा हा वरती फोर्स लागेल की नाही, वरती फोर्स लागेल, इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने फोर्स लागतो पॉझिटिव्ह चार्जवर, म्हणजे माझ्याकडे जो इलेक्ट्रिक फोर्स आला ना तो वरती आला, काय आला सर, वरती आला. मग अशा वेळेस काय होतं ना, जी इफेक्टिव्ह साठी आपल्याला मायनस करावं लागतं, हे का बरं, हे वरती आणि हे खाली, म्हणजे आपल्याला मायनस करावं लागेल, है ना. हे जर इलेक्ट्रिक फील्ड खाली असती तर हा फोर्स खाली असता आणि ऍड करावं लागलं असतं. म्हणजे या केसमध्ये बघा, मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो, पाठ करा. जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी मायनस ए लिहावं लागेल मला, ए. जर इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं लेक्चर बघितलं असेल तर मी तुला सांगितलं होतं की ऍक्सेलरेशन कसं लिहितो आपण, तर QE बाय एम. इथे ऍक्सेलरेशन काय लिहायचं सर, QE बाय एम. आलं लक्षात, येस सर. बेटा जर इथे निगेटिव्ह चार्ज असता, तर निगेटिव्ह चार्ज असता तर फील्डच्या अपोजिट डिरेक्शनला फोर्स लागला असता, म्हणजे खाली, म्हणजे इथे प्लस आलं असतं. अरे हो की नाही, प्लस आलं असतं. ओके, फक्त बघायचं, जर जी च्या दिशेने mg च्या दिशेने फोर्स असेल तर ऍडिशन होईल, अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन होईल. ठीक, ही एक स्पेशल केस आहे. काय स्पेशल केस आहे की जर आतापर्यंत सीईटीने विचारलं नाही पण मी तुम्हाला सांगतो, जर इथे माझ्याकडे एक चार्ज आहे, वरती काय ना सर, एक चार्ज आहे, क्यू चार्ज आहे, ठीक आहे, आणि खाली दोरी आहे आणि इथे प्लस क्यू चार्ज आहे आणि हा ऑसिलेट करतोय, हा खालचा ऑसिलेट करतोय,
तर याच्यामुळे जो फोर्स येतो ना तो रेडियल फोर्स असतो. रेडियल का? कारण जर तुम्ही थोडं नीट बघायला गेलं ना, हा जर असा गेला, हा वाला मास इथे गेला ना, तरी हा याच्यावर असा फोर्स लावेल बघा, असा फोर्स लावेल. तो हा फोर्स जो आहे ना, तो फोर्स जो आहे तर तो रिस्टोरिंग नसतो. रिस्टोरिंग म्हणजे काय? तर या फोर्सचा जो कंपोनंट आहे ना, तो टँजेन्शियल येत नाही याला वापस आणायला, म्हणून तिथे जी इफेक्टिव्ह काय जीच राहतो है ना. सुंदर पद्धतीने याला एक्सप्लेन करता येऊ शकतं. फक्त फॉर्म्युला सध्या लक्षात ठेव स्पेशल केसमध्ये, की इथे बेटा इथे जी इफेक्टिव्ह किती असतो सर? जी इफेक्टिव्ह किती असतो? जी असतो. हे छापून घ्या, कारण आता आपल्याला प्रश्न करायचे. आता प्रश्न सोपे होऊन जातील. द पेंड्युलम हँगिंग युनिफॉर्मली रायझिंग लिफ्ट वर जाते. लिफ्ट मोशन बिकम्स युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड, म्हणजे ऍक्सेलरेशन वरती आहे, वरती पण चालेल आणि ऍक्सेलरेटेड युनिफॉर्मली वरती आहे. ठीक. पिरियड ऑफ ऑसिलेशन काय होतो? तर मग आता पिरियड किती येईल? टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी इफेक्टिव्ह वरती जाताना काय असतो? जी प्लस ए. जी प्लस ए असतो सर. जी प्लस ए जर असला बेटा तर काय? डिनॉमिनेटर वाढला म्हणजे टाइम पिरियड काय होईल? कमी होईल म्हणजे काय? टाइम पिरियड विल बी शॉर्टर, पिरियड विल बी लॉंगर, पिरियड विल बी शॉर्टर. ठीक. When the point of suspension of a pendulum moved vertically upward with acceleration a, vertically upward म्हणजे काय? ते थोडं असं म्हणतायत, हा जो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे, इथे मास आहे माझं बरं का, याला वरती घेऊन गेले ए ऍक्सेलरेशननी. तीच केस झाली, ती मगाशीचीच केस झाली, काही फरक नाहीये. ठीक आहे, लिफ्ट मध्ये ठेव का हाताने घेऊन जातो, काही फरक नाहीये. ऍक्सेलरेशन आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशन काय बेटा? डिक्रीजेस. फ्रिक्वेन्सी विचारली तर इन्क्रीजेस. ओके. Pendulum suspended from the ceiling of the train has a period t when the train is at rest. Train rest ला आहे. When the train is accelerating with uniform acceleration. आता ट्रेन कशी ऍक्सेलरेट करेल? ट्रेन म्हणजे असं, मगाशीचं जे बघितलं आपण हे आहे. ट्रेननी जर असं ऍक्सेलरेट केलं तर याचा जी इफेक्टिव्ह मी लिहून दिलाय तुला. काय असतो जी इफेक्टिव्ह? असतो सर अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. असतो की नाही? अरे असतो का नसतो? येस सर असतो. ठीक आहे. सो मग असं असल्यावर बेटा टाइम पिरियड काय? टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं येईल. मला फक्त एक सांगा तुम्ही, गोष्ट एक सांगा, हा जी इफेक्टिव्ह वाढलाय का कमी झालाय? सर वाढलाय. अरे जीला ऍडिशन करतोय ना काहीतरी, वाढलाय. मग हा जर वाढला बेटा तर टाइम पिरियड काय होणार आहे? कमी होईल. ओ बुद्धिमान, कळालं का मी काय केलं? येस सर कळालेलं आहे. पुढे बघा, द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम इनसाइड अ स्टेशनरी लिफ्ट इज टी व्हेन द लिफ्ट मूव्स अपवर्ड विथ ऍक्सेलरेशन g/3. द पिरियडिक पेंड्युलम सिंपल म्हणजे टाइम पिरियड किती आहे? फालतू प्रश्न यार, डायरेक्ट कर बेटा. T2 अपॉन T1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ G1 अपॉन G2. बरोबर लिहिलं का मी? अरे बरोबर लिहिलं का चुकीचं लिहिलं? लिहून दिलंय का? हे लिहून दिलंय सर. किंवा याला असंही लिहिलं होतं बघा, जर लेंथ बदलत नसेल तर T2 स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू G1 अपॉन G2 केलं होतं. येस सर. आता T2 किती आहे माहिती नाही. T1 ला टी पकड, मग किती आलं हे? T2 चा स्क्वेअर अपॉन टी इज इक्वल टू G1 ला जी पकड बेटा, आणि खाली G2 किती येणार आहे? G2 येईल G प्लस ए. ठीक आहे, G प्लस ए. मग आता याला करा, हे किती येणार आहे? हे येईल 4/3 ना, 4/3, 3/4 येईल इथे, 3/4. मग आता T2 किती झाला? T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 इंटू टी. T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3/4 इंटू टी है ना. इथे स्क्वेअर पाहिजे ना, खाली स्क्वेअर पाहिजे. हा इथे स्क्वेअर पाहिजे म्हणजे असं येईल. अंडर रूट ऑफ 3/4 आहे का? अंडर रूट ऑफ 3/4 हे टिक करू नका बरं का, हे आन्सर येईल. 4चा रूट घ्याल तर खाली 2 येणार. आलं लक्षात? खाली 2 येणार. प्रश्नांना फालतू म्हणायचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढवायला, नाही तर हा प्रश्न माझ्यासाठी देव आहे. देव का देव आहे? कारण बेटा हा माझं सिलेक्शन करून देणारे प्रश्न. आलं का लक्षात? प्रश्नाला कधीच केअरलेसली घ्यायचं नाही. प्रत्येक प्रश्न तुमच्या स्वप्नांकडे पडणार एक पाऊल आहे आणि त्याचं उत्तर तुझ्याकडेच आहे बरं का, लक्षात ठेव. अ सिंपल पेंड्युलम इज सस्पेंडेड फ्रॉम द सीलिंग ऑफ लिफ्ट इज ॲट रेस्ट विथ व्हॉट ऍक्सेलरेशन? आता ए विचारला बेटा. लिफ्ट इज ऍक्सेलरेटेड अपवर्ड्स टू रिड्यूस द टाइम पिरियड टू T/2. तेच कर यार, तेच कर. टी स्क्वेअर T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहायचं इथे बेटा? G1/G2. मी इक्वेशन लिहून देतो, बाकी तू कर. T2 किती येणार आहे सर? T/2. अर्धा झाला ना रे टाइम पिरियड, आणि इथे टी चा स्क्वेअर इज इक्वल टू G1. बेटा G1 किती आहे? G1 ला जीच राहू दे. आणि G2 किती येणार आहे? वर चाललंय का खाली चाललंय सर? अपवर्ड है ना. अपवर्ड म्हणजे इथे G प्लस ए.
कमेंट करून सांगा बरं मला याचा आन्सर काय तर. सांग बरं बेटा कमेंट करून. हा कर बरं. हा बघा हा कडक प्रश्न आहे, हा कडक प्रश्न आहे. याला जर तू समजला नाही तर गडबड करशील. गडबड करशील. ऐक जरा. अ सिम्पल पेंडुलम हॅज अ टाइम पिरियड T1. द पॉइंट ऑफ सस्पेन्शन इज नाउ मूव्ड अपवर्ड विथ अ इक्वेशन. CET वाल्यांनी थोडी मजा घ्यायची प्रयत्न केला है ना, की चला बाबा आता डायरेक्ट ऍक्सेलरेशन नाही देऊ, थोडंसं ऍक्सेलरेशन काढायलो आपण विद्यार्थ्याला. ठीक आहे. आता हे जे आहे ना, हाय y इज इक्वल टू KT स्क्वेअर, हे आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन दिली आहे त्या पॉइंट ऑफ सस्पेन्शनची. इथून त्याचं ऍक्सेलरेशन येतं. कसं येतं? याला डिफरन्शिएट कर, वेलॉसिटी येते टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. किती येतं? 2KT. अरे याला डिफरन्शिएट केल्यावर 2KT येईल ना टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. अजून एकदा डिफरन्शिएट कर, ऍक्सेलरेशन येईल. किती येईल बेटा? 2K. K च्या जागी काय टाकायचं सर? 1, म्हणजे येणार आहे 2. ऍक्सेलरेशन किती आलं? 2. ऍक्सेलरेशन 2 आलं. आता झालंय तुझा क्वेश्चन. आता काय नाही करायचं. आता काय विचारले त्यांनी मला? T1 चा स्क्वेअर अपॉन T2 चा स्क्वेअर. थोडं सावधानींनी. इथे येईल बेटा G2/G1. बरोबर आहे का? मग आता इथे किती यायला पाहिजे? G2 किती येईल? G+A म्हणजे 10 + A. 10 + 2 अपॉन 10. वरतीच घेऊन चाललाय ना अपवर्ड. हा बरोबर आहे. म्हणजे 12/10 आन्सर यायला पाहिजे. 12/10 म्हणजे किती येणार आहे सर? 6/5 आहे का? बघा बरं. 6/5 आहे का? येस करेक्ट. 6/5 आहे. इथे लक्ष द्यायचं. T1 स्क्वेअर/T2 स्क्वेअर विचारले का काय विचारले? ओके सर. ओके. बघा हा सुंदर प्रश्न. सिंपल पेंड्युलम ऑफ टाइम पिरियड T हॅज अ मेटल बॉब विच इज निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. एक मेटल बॉब आहे जो निगेटिव्हली चार्ज आहे. असा हा जो मेटल बॉब आहे बेटा तो कसा चार्ज आहे सर? निगेटिव्हली चार्ज. आणि ऑसिलेट अबाउट अ मेटल प्लेट. ते मेटल प्लेट आहे बरं का वरती इथं चार्जने लटकवलाय. अख्खीच्या अख्खी मेटल प्लेट आहे ती. म्हणजे तुम्ही असं पकडू शकता मेटल प्लेट विथ पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे अशी प्लेट असेल ती मेटल प्लेट. घे. मग आता मला सांग मेटल प्लेटमुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी येईल? खाली पॉझिटिव्ह चार्जमुळे ही आली इलेक्ट्रिक फील्ड. आता ही इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह चार्जवर कसा फोर्स लावते सांग मला. सर असा वरती फोर्स लावेल. अरे इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला फोर्स असतो, माहिती की नाही तुला? येस सर. तेवढं जरी नाही माहिती तरी एवढं तर डोकं आहे ना की हे प्लस आहे मायनस आहे, अट्रॅक्ट करेल, वरती फोर्स येईल. मग वरती आला बेटा तर आपल्याला G-A येतो. अरे हो की नाही? ए दादा काय येणार आहे? जी इफेक्टिव्ह येणार आहे सर G-QE/M. याचा अर्थ जी इफेक्टिव्ह जो आहे ना बेटा, जी इफेक्टिव्ह जो आहे ना तो कमी येतोय कोणापेक्षा? जी पेक्षा. जर जी इफेक्टिव्ह कमी आला तर टाइम पिरियड वाढेल. याचा अर्थ T2 इज ग्रेटर दॅन T1. टाइम पिरियड का वाढेल सर? कारण टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √G असतो म्हणून. आलं का लक्षात? सोपं आहे का? येस सर. हे कमी झालं तर हे वाढेल. सुंदर प्रश्न आहे बेटा. याचा आन्सर काय? T2 ग्रेटर दॅन T1. टाइम पिरियड काय बोललो मी? हा टाइम पिरियड वाढेल. ठीक आहे ना. टाइम पिरियड वाढेल म्हणजे इन्क्रीजेस येईल. ओके. हा प्रश्न करून घ्या तुम्ही. हा प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड होऊन जाईल. काय सांगितले? हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला. हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन ट्रॉली. कुठला आन्सर यायला पाहिजे बघा आता याचं. डायरेक्ट आन्सर सांगून देतो मी. काय आन्सर येईल सर? 2π √L/G है ना. √L/G इफेक्टिव्ह. जी इफेक्टिव्ह स्वतःच √G² + A² आहे. ए बाबा 2π √L अपॉन √G² + A². म्हणजे हे पॉवर 1/4 येणार याची. आलं का लक्षात? किती येणार आहे सर? पॉवर 1/4 येणार आहे. म्हणजे हे आन्सर यायला पाहिजे बी. इथे किती बेटा? बॉब ऑफ सिंपल पेंड्युलम परफॉर्म SHM इन एअर विथ पिरियड T अँड वॉटर विथ पिरियड T1. वॉटरवाला प्रश्न आला. ठीक. द रिलेशन बिटवीन T अँड T1 इज. करून देतो मी तुला. करून देतो. नीट लक्ष दे. काय सांगितले? आधी T होता नंतर T1 आहे. म्हणजे मी असं म्हणतो T2 अपॉन T1 T2 स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहून दिले मी? काय असतं बेटा ते? G1 अपॉन G2. बरोबर आहे. नीट लक्ष द्या. आता T2 किती आहे? T2 ला T1 घेतलंय त्यांनी बरं का. अरे यार जाऊ दे, आपण T2 आणि T1 च्या टर्म मध्ये काढू. T2 स्क्वेअर अपॉन इनिशियल मी T पकडतो बेटा. ठीक आहे. इनिशियली T इज इक्वल टू G1 ला G राहू दे आणि इथे काय येणार आहे खाली G. आता G कसा येतो? मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युला. तो येतो सर G इन ब्रॅकेट 1 - ρL अपॉन ρS. सांगितलंय? येस सर. मग आता हे कसं येईल? G तर कॅन्सल झाला. हा G कॅन्सल झाला की नाही? येस सर. इथे यायला पाहिजे 1 अपॉन 1 - लिक्विडची डेन्सिटी किती आहे? लिक्विड आहे वॉटर आपलं 10⁻³ डिवायडेड बाय इथे किती येईल? डेन्सिटी ऑफ सॉलिड किती आहे बेटा? 9/8 × 10⁻³ हे
असं आलं का नाही? मग आता हे कॅन्सल झालं, हे किती येणार आहे 1 अपॉन हा 8/9 होईल 1 मायनस 8/9. याला जर केलं तर किती यायला पाहिजे 9 मायनस 8 केलं तर 1/9 म्हणजे इथे येईल 9. याचा अर्थ बेटा T2 चा स्क्वेअर अपॉन T चा स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजे मला म्हणता येईल की T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 9T स्क्वेअर. रूट घे T2 इज इक्वल टू किती आला 3T. 3T आलं लक्षात. T2 इज इक्वल टू 3T म्हणजे तिप्पट होणार आहे. किती होणार आहे तिप्पट होणार आहे. आलं लक्षात. एकदम सोपं आहे का सर? एकदम सोपं आहे, काय अडचण नाही. फॉर्म्युला लक्षात घ्या फक्त. सेम आहे बेटा सेम. होमवर्क काय सर? कम्प्लिटली इमर्स्ड इन आता 1/8 डेन्सिटी ऑफ काय सांगितले लिक्विड ऑफ डेन्सिटी 1/8 ऑफ लिक्विड डेन्सिटी ऑफ बॉब. म्हणजे ना त्यांनी काय सांगितले की त्या लिक्विडची जी डेन्सिटी आहे ती किती आहे 1/8 ऑफ डेन्सिटी ऑफ बॉब किंवा सॉलिड. बस तुला हे दिलंय म्हणजे तुला येऊन जाईल ना रे. तुला बेटा रोएल अपॉन रोएस येऊन जाईल. किती आला 1/8. आता याच्या पुढचं करण्या इतपत तू हुशार आहे की नाही? येस सर हुशार आहे. अजून एक व्हॅरिएशन काय येतं याच्यामध्ये? अजून एक व्हॅरिएशन येतं जसं क्रिकेटमध्ये असतं ना, काही स्विंग बॉल असतात, काही फास्ट असतात, काही यॉर्कर असतात, काही बाउन्सर असतात है ना, काही गुगली असतात, काही दुसरा असतात, काही तिसरा असतात, वेगवेगळे बॉल्स असतात. बरोबर आहे ना? त्याच पद्धतीने इथे पण प्रश्न विचारते सीईटी. आपल्याला सगळं माहिती पाहिजे, काही सोडायचं नाही आपल्याला है ना. आता तुला माहिती का जी कसा व्हॅरी करतो? जी ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर होता 11वीला, आठवतो का तुला? हो सर आठवतो बरं का, आठवतं. तू 11वीला गेला होता का? पण कॉलेजला गेला होता का? नाही सर नव्हतं गेलो. नीट लक्ष दे. मला जर या पॉइंटला जी पाहिजे असेल तर किती येतो तो? तर तो येतो जो काही अर्थच्या सरफेसवरचा जी आहे, म्हणजे आपला जो नॉर्मल 9.8 आहे, डिवायडेड बाय काय तर बेटा 1 प्लस h बाय r चा स्क्वेअर. लक्षात ठेवा 1 प्लस h बाय r चा स्क्वेअर. इथे h काय सरफेस पासून हाईट आहे बरं का, नीट लक्ष दे. असंही म्हणू शकतो मी की जीपी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असतं सर? g इंटू 1 मायनस 2h बाय r. हे कधी वापरतो आपण? हे तेव्हा वापरतो आपण जेव्हा h हा खूप छोटा आहे ॲज कम्पेअर टू r. हे ग्रॅव्हिटीला झालं असेल तुमचा 11वीला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युला महत्वाचे आहेत की जी कसा चेंज करतो हाईटनुसार. त्याचबरोबर जर मला डेप्थनुसार पाहिजे, डेप्थनुसार हे हाईटनुसार आहे, डेप्थनुसार खाली पॉईंट असेल तर काय? सो इथे येईल बेटा जीपी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. इथे अप्रॉक्सिमेशन वगैरे काही नाही, हा याचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? ओरिजिनल फॉर्म्युला आहे. ठीक. हे आता काय सर? हे पण सांगतो तुम्हाला की माझ्याकडे दोन वेगवेगळे प्लॅनेट आहे. मी म्हणतो या प्लॅनेटचं मास m1 आणि याचा रेडियस r1 आहे. याचं मास m2 आणि याचा रेडियस किती आहे सर? r2 आहे. आणि आता मला त्याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहायचंय. म्हणजे मला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रेशो पाहिजे. कारण तो रेशो का बरं पाहिजे? कारण तिथे टाइम पिरियड त्यानुसार व्हॅरी करतो. ठीक. मी लिहितो बघा. जी काय असतो बेटा? जी चा ओरिजिनल फॉर्म्युला असतो gm अपॉन r स्क्वेअर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर. म्हणजे g1 अपॉन g2 किती येणार आहे? g1 अपॉन g2 इथे यायला पाहिजे, काय यायला पाहिजे सर? m1 अपॉन m2 इंटू r2 चा स्क्वेअर अपॉन r1 चा स्क्वेअर. इतकं सोपं आहे. क्लिअर आहे का? क्लिअर. ओके, मोर दॅन इनफ. चला प्रश्न बघू आता. पहिला प्रश्न काय म्हणतोय? टाइम पिरियड of a simple pendulum on earth surface is t. Its time period becomes xt when taken to height r. आणि आता आपल्याला x विचारले बेटा. काहीच करायचं नाही, जे मगाशी सांगितलं तेच. बघा इथे काय बदललंय? लेंथ बदलली आहे का? बिलकुल बदललेली नाहीये, दिलेलं नाही आपल्याला. ठीक. मग मी डायरेक्ट म्हणतो t2 स्क्वेअर अपॉन t1 स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलो होतं आपण? g1 अपॉन g2. मग आता g1 अपॉन g2 काय येईल सर? तर g1 ला g लिही आणि नंतर कुठे घेऊन गेलाय तो x काय दिलंय त्यांनी? नाही x नाही, किती r हाईटला. म्हणजे असं लिहितो बघा मी g टाइम्स 1 प्लस h च्या जागी टाक r अपॉन r चा स्क्वेअर. हे जर तू कॅल्क्युलेट केलं तर किती येईल? g कॅन्सल झाला. r बाय r म्हणजे 1 प्लस 1 2 म्हणजे हे आलं बेटा 1/4. आता तुला काय सांगितलंय? t2. मग t2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? t2 चा स्क्वेअर इज इक्वल टू t1 स्क्वेअर बाय 4. दोन्ही साईडला रूट घेतलं तर येईल t2 इज इक्वल टू t1 बाय 2. t1 बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू आली 1/2. x किती आला बेटा? 1/2. पुढे बघा. द सिंपल पेंड्युलम हॅज अ पिरियडिक टाइम पिरियड t1 when it is on the surface of radius अर्थ.
अर्थचं दिलंय, ठीक आहे. द पिरियडिक टाइम T2 व्हेन इट इज टेकन टू हाईट आर अबाउट द अर्थ सरफेस. सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे. T2/T1 विचारलाय, करून घ्याल होमवर्क. स्वतः करा, निग्लेक्ट करू नका. फॉर्म्युला हाताखालून गेला पाहिजे, ठीक. द लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. सेकंड पेंड्युलम काय? सेकंड पेंड्युलम बघा, सेकंड पेंड्युलम जे आहे ना, त्याचा टाइम पिरियड किती असतो? त्याचा टाइम पिरियड असतो 2 सेकंद. टाइम पिरियड असतो 2 सेकंद. आणि लेंथ किती असते सर? लेंथ असते बेटा 1 मीटर. हे तेव्हा असतं जेव्हा जी ची व्हॅल्यू किती असते सर? 9.8. म्हणजे जेव्हा सरफेसवर आहे तेव्हा जी ची व्हॅल्यू 9.8 आहे. लेंथ त्याची 1 मीटर मानतो आपण आणि टाइम पिरियड किती असतो? 2 सेकंद असतो. पण आता क्वेश्चन टू क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन काय म्हणतोय? त्यांनी विचारले लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम आणि ऑप्शन मध्ये 1 मीटर नाहीये, म्हणजे लेंथ बदललेली आहे. काळजी करू नको. लेंथ का बदललेली आहे? कारण आपल्याला जी मून त्याला चंद्रावर घेऊन गेलोय आपण, चंद्रावर घेऊन गेलोय. मग कसं करायचं? मग काही करायचं नाही, आपल्याला सरळ फॉर्म्युला माहिती आहे. चंद्रावर घेऊन गेलोय आणि मला सांगा आता लेंथ बदलली आहे, मग काय कॉन्स्टंट आहे? काय कॉन्स्टंट आहे इथे? इथे हे सेकंड पेंड्युलम आहे ना, सो टाइम आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागेल. टाइम पिरियड किती आहे सर? 2 सेकंड. म्हणजे मला असं म्हणायचं बघा, टी होता बेटा 2π√L/g, बरोबर. मग आता हा टी तर कॉन्स्टंट म्हणता येते, म्हणजे मी असं म्हणू शकतो की L1/G1 चा रूट इज इक्वल टू L2/G2 चा रूट. काही गडबड नको, बरोबर आहे का? किंवा दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर L1/G1 इज इक्वल टू L2/G2. आता बघा, पहिल्यांदा माझी लेंथ किती दिली त्यांनी? 1 मीटर. जेव्हा जी किती होता? जेव्हा जी होता, ठीक आहे. नंतरची लेंथ मला माहिती नाही आणि जी किती झाला बेटा? G/6. याला जर तुम्ही हा G/6 इकडे गेला तर L2 किती येईल? 1/6. L2 किती आला? 1/6. सो आन्सर इज डी. प्रश्नाला नीट डिकोड करा, प्रश्नाला डिकोड करा, येईल आन्सर 100% येईल. या प्रश्नामध्ये बघा, द पिरियड ऑफ सेकंड पेंड्युलम. आता टाइम पिरियड बदललाय त्यांनी, टाइम पिरियड बदललाय. ऑन द प्लॅनेट हुज मास अँड रेडियस आर 3 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. आता अजून त्यांनी दिलंय की अ सिंपल पेंड्युलम इज अ सेकंड पेंड्युलम ऑन अर्थ. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? माझ्याकडे जो टाइम पिरियड आहे ना, तो त्यांनी बदललाय. टी इज इक्वल टू असतो बेटा, पुन्हा एकदा गडबड न करता 2π√L/g. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथे पिरियड त्यांनी विचारलाय आणि त्यांनी सांगितलंय की अर्थवर सिंपल पेंड्युलम सारखं बिहेव करतं. म्हणजे अर्थवर 2 सेकंड आला, तिकडचा टाइम पिरियड काढायचा आहे. अजून एक गोष्ट, जी पण बदलणार आहे, कारण दुसरा प्लॅनेट दिलाय ज्याचं मास आणि रेडियस काहीतरी दिलेलं आहे. मग आता अशा क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्ही लेंथ कॉन्स्टंट मानायची. आला का लक्षात? लेंथ कॉन्स्टंट मानायची. लेंथचं काहीच रिलेशन दिलेलं नाहीये, सो लेंथ कॉन्स्टंट मानायची. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं? मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बेटा टाइम पिरियड कॉन्स्टंट मानला होता, कारण तिथे फक्त जी आणि लेंथची गोष्ट करत होते. हा, लक्षात ठेवा अशा टाईपच्या प्रश्नांना. लँग्वेज मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात. सो मग सर असं झाल्यानंतर जर लेंथ कॉन्स्टंट आहे तर मी काय म्हणू शकतो? मी हे म्हणू शकतो बघा, लेंथ कॉन्स्टंट आहे, या रूट जीला इकडे घेऊन जा. 2π तर तसाच आहे. मला असं म्हणायचंय T√G मस्ट बी कॉन्स्टंट. T√G मस्ट बी कॉन्स्टंट. ठीक आहे. का बरं T√G कॉन्स्टंट आहे? कारण हा रूट जी इकडे घेतला तर T√G 2π√L दोघांसाठी सेम राहील, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं म्हणता येईल T1/√G1 इज इक्वल टू, अरे एवढी करायची गरजच नाही, आपण मी डायरेक्ट फॉर्म्युला दिला होता ना तुम्हाला. लेंथ कॉन्स्टंट असेल तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? T2² इज इक्वल टू G1/G2, बरोबर. मग आता T2² मला माहिती नाही, T1² 2चा स्क्वेअर. अर्थवर किती असतो तो? सेकंड पेंड्युलम 2 इज इक्वल टू G1. बेटा G1 किती आहे? G1 ला जीच मानावं लागेल. आता नंतर थोडंसं नीट लक्ष द्या. आता हे जे दिलंय तर तो G' जो आहे, G' तो किती असेल? नवीन जो ग्रॅव्हिटेशनल म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असेल ती किती असेल? मी काय सांगितलं तुम्हाला? Gm/r² असतं. आठवतं का तुम्हाला? Gm/r² असतं. किंवा मी एक काम करू, आपण हे सगळं न करता मी तुम्हाला रेशो लिहून दिला होता. तुम्हाला आठवत असेल तर फॉर्म्युला लिहून दिलाय मी. काय फॉर्म्युला लिहिलाय आपण? M1 इथे काय येईल बेटा? इथे आपण लिहिलं होतं, काय लिहिलं होतं इथे G1/G2 लिहितो. ठीक आहे. आता G1/G2 चा मी फॉर्म्युला मागे लिहून दिलाय. काय लिहून दिलाय सर? M1/M2 इंटू R2² सावधानीने करायचं. ठीक आहे. मग आता इथे बघा, M1/M2 मास, अर्थचं मास M पकडा, त्याचं मास किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. हुज मास इज, त्याच्या दोन्ही 3 टाइम्स आहे, 3m. आणि R2 त्याचा रेडियस किती बेटा? R2 म्हणजे त्याचा रेडियस म्हणजे 3r²
डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. ठीक आहे, हे करा. हे किती येईल? 9/3 म्हणजे 3 यायला पाहिजे. म्हणजे T2चा स्क्वेअर इज इक्वल टू 12. म्हणजे T2 किती येईल? 12चा रूट घ्या बरं. अंडर रूट ऑफ 12. 4 त्रिक 12 म्हणजे T2 आला बेटा 2√3. 2√3. अ गुड क्वेश्चन फॉर कॅल्क्युलेशन. विद्यार्थी इथे खूप गडबड करतील या प्रश्नामध्ये, परीक्षेमध्ये, रिअल टाइममध्ये. बघून घ्या मी काय काय केलंय. हां, आधी मी लेंथ कॉन्स्टंट पकडली बेटा. लेंथ कॉन्स्टंट पकडली म्हणून हा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला. त्याच्यानंतर G1/G2 जेव्हा आपल्याला मास आणि रेडियस दिलं असतं प्लॅनेटचं, त्याचा फॉर्म्युला मागे लिहून दिलाय. सो ते वापरला आणि मग सॉल्व्ह केलं. ओके ओके. पुढे बघा, हा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड ॲट अन अल्टिट्यूड h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ आर LS अँड LH. म्हणजे मला लेंथ दिली सेकंड पेंडुलमची. ठीक आहे. रेडियस ऑफ अर्थ विचारले त्याने. रेडियस ऑफ अर्थ विचारले. आता लेंथ दिली आहे. टाइम पिरियड बद्दल काय बोलतायत का? टाइम पिरियड बद्दल बोलतायत का? नाही. आपण टाइम पिरियड कॉन्स्टंट पकडायचा. मी काय म्हटलं तुम्हाला? T इज इक्वल टू 2π √L/G. त्यांनी टाइम पिरियड बद्दल चर्चा नाही केली. टाइम पिरियड कॉन्स्टंट पकडा. मला फक्त L आणि G चे रिलेशन मध्ये काम करायचंय. कसं कळालं सर तुम्हाला? कारण बेटा एक काय म्हणतात त्याला, एक सरफेस ऑफ अर्थ आहे आणि एक दुसरा अल्टिट्यूड ऑफ एच आहे. म्हणजे जी व्हॅरी करतोय म्हणजे एल आणि जी मध्ये. सावधानीने काम करायचे हा, चुका होऊ शकतात. सो याचा अर्थ जर टी कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे, तर मग मी म्हणू शकतो मगासारखं काय, अंडर रूट ऑफ L/G. अंडर रूट बाय L/G टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे L1/G1 इज इक्वल टू L2/G2. ठीक. आता सावधानीने बेटा, पहिली लेंथ किती आहे? सरफेसची लेंथ आहे सर LS डिवायडेड बाय आपला G किती होता? G होता. इज इक्वल टू L2 किती आहे? तर मी म्हणतो LH, वरती LH आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय G किती आहे? तर G असेल G अपॉन मध्ये येईल बरं का. अपॉन मध्ये काय येईल सर? अपॉन मध्ये येईल बेटा 1 + h/r चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे 1 + h/r चा स्क्वेअर वरती जाईल. ठीक आहे. थोडंसं नीट जर लक्ष द्या. G कॅन्सल झाला. सो इथे काय येणार आहे? इथे येईल LS इज इक्वल टू LH. ठीक आहे. 1 + h/r चा स्क्वेअर. याला इकडे घेऊन जा. LS/LH दोन्ही साईडला रूट कर. असं येईल 1 + h/r. तुम्हाला काय विचारलंय? R विचारलंय. थोडंसं नीट याला इकडे घ्या. h/r इज इक्वल टू याला पाहिजे LS/LH -1. ठीक आहे. मग हा LH असा येईल बघा. हा LH इकडे येईल. आपल्याला पाहिजे R. सो R इज इक्वल टू यायला पाहिजे. R ला इकडे घ्या, याला टर्मला इकडे घ्या. सो H अपॉन काय यायला पाहिजे? हा H इथे येईल बेटा. LH इथे येईल. LS - LH हा डिव्हिजन मध्ये जाईल. अंडर रूट ऑफ LS - अंडर रूट ऑफ LH. ठीक आहे. आणि हा जो आहे डिनॉमिनेटरला, हा कुठे जाईल? इकडे जाईल. अंडर रूट ऑफ LH. कुठलं ऑप्शन यायला पाहिजे? कुठलं ऑप्शन यायला पाहिजे बघा बरं. ऑप्शन कुठलं यायला पाहिजे? सो H अंडर रूट LH अपॉन LS - LH. हे आन्सर. कॅल्क्युलेशन हेवी प्रश्न आहे. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन हेवी प्रश्न आहे. हा प्रश्न पण तसाच आहे. एकदम सोपं आहे बेटा. काय म्हणतोय? T1 and T2 आर पिरियड्स. ठीक आहे. ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम ऑन सरफेस ऑफ अर्थ आणि अँड ॲट डेप्थ D फ्रॉम द सरफेस. काय काय दिलंय त्यांनी बघा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो सर अंडर रूट ऑफ, काय असतो फॉर्म्युला? 2π अंडर रूट L/G. त्यांनी G व्हॅरी केला आहे. कसं मला कळालं? कारण अल्टिट्यूड आणि डेप्थची गोष्ट करता येते है ना. रेडियस, आर, डेप्थ वगैरे G व्हॅरी केलाय जे काही, आणि टाइम पिरियड व्हॅरी आहे. ठीक. L कॉन्स्टंट पकडायचा, काही दिलं नाहीये म्हणून. ओके. सो असं येईल. कसं येईल सर? मी असं म्हणू शकतो, जर L कॉन्स्टंट असेल तर मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय. T2/T1 इज इक्वल टू काय येईल बेटा? म्हणजे असं T2चा स्क्वेअर अपॉन T1चा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलंय आपण लिहिलंय सर G1/G2. विषय संपलेला आहे. T2चा स्क्वेअर म्हणजे मला माहिती नाही T2चा स्क्वेअर काय. T1चा स्क्वेअरला मी पकडलं T. ठीक आहे ना. किंवा याला T1च राहू देऊ, काही विषय नाही. G1 ला पकडा G आणि G2 किती येणार आहे? G2 म्हणजे डेप्थ D ला किती असतो? तर G1 - D/r. सो G कॅन्सल झाला. इथून काय आला पाहिजे? आपल्याला विचारलंय D ची व्हॅल्यू किती आहे. मग आता याला थोडंसं कॅल्क्युलेट करावं लागेल. करता का कॅल्क्युलेट? चला करू आपण. याला इकडे घेऊन जा बेटा. हा असा येईल आणि हा असा येईल. बघा मी कसं लिहितो. 1 - D/r. 1 - D/r. याला इकडे घेऊन गेलो. हा T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर. T1चा स्क्वेअर अपॉन T2चा स्क्वेअर. थोडं याला इकडे घेऊन घ्या आणि याला इकडे घेऊन जा. इथे येईल बेटा 1 - T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इज इक्वल टू D/r. ठीक. R ला मल्टिप्लाय करा.
आर इंटू 1 मायनस T1चा स्क्वेअर अपॉन T2चा स्क्वेअर इज इक्वल टू डी. कुठलं ऑप्शन येते बरं? कुठलं ऑप्शन यायला लागले? 1 मायनस T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर, 1 मायनस T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इंटू आर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, पुढे बघा. अ सिंपल पेंड्युलम हॅज द पिरियॉडिक टाइम पिरियड टी ॲट द टॉप ऑफ माउंटेनच्या टॉपला. ठीक आहे, आणि ॲट हाईट एच ॲट द बॉटम ऑफ द माइन ऑफ द डेप्थ डी. म्हणजे ते म्हणतायत की जो टाइम पिरियड एचला आहे ना वरती, तोच खाली डीला आहे. याचा अर्थ एकच होतो. बाकी काही बदलते का? लेंथ वगैरे बदलते का? नाही. याचा अर्थ होतो बेटा की जो जी आहे ना, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो एचला आहे ना तोच असायला पाहिजे डेप्थ डीला. तुम्ही असं जरी करून बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की T2चा स्क्वेअर अपॉन T1चा स्क्वेअर इज इक्वल टू G1 अपॉन G2 असा येतो आपण. आता हे जर इक्वल असेल तर G2 इज इक्वल टू G1 आला. ठीक, सो हे आलं. सो एचला काय असतं? आता एचला लिहितो मी G अपॉन 1 प्लस एच बाय आर चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथे येईल बेटा G1 मायनस डी बाय आर. आलं इथपर्यंत? हे कॅन्सल करा. आता हे एवढं सॉल्व्ह करत बसायचं नाही. हे सॉल्व्ह करायला गडबड होते ना, मग याला एक दुसरा फॉर्म्युला वापरायचा. कुठला? ही क्वाड्रॅटिक वगैरे नाही. मग याला काय करा, एक अजून फॉर्म्युला वापरा, 1 मायनस 2h बाय आर. असं का वापरला मी? कारण ते माउंटेनचा जो एच आहे ना, हा जो एच आहे ना, दॅट इज लेस दॅन आर. अरे माउंटेन, सगळ्यात उंच माउंटेन आहे बेटा 8.5 किलोमीटरचं. कोण? एव्हरेस्ट, 8,848. ठीक आहे, आणि अर्थची रेडियस असते 6,400. सो हे खूपच लहान आहे. ठीक आहे ना, तर मग त्यावेळेस अप्रॉक्सिमेशन वापरायचा. इज इक्वल टू जी काय येणार सर? इथे येईल बेटा, काय येईल इथे? 1 मायनस डी बाय आर. स्वतः याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यावर काय येईल? 1 पण कॅन्सल होऊन जाईल. इथे याला पाहिजे मायनस मायनस प्लस, म्हणजे 2h बाय आर इज इक्वल टू डी बाय आर. आर कॅन्सल झाला तर डी किती यायला पाहिजे? डी इज इक्वल टू 2h. डी इज इक्वल टू 2h यायला पाहिजे. आहे का ऑप्शन? डी इज इक्वल टू 2h इज द करेक्ट आन्सर. सो त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करा. सेकंड पेंड्युलम इज प्लेस्ड इन अ स्पेस लॅबोरेटरी. हा जो प्रश्न आहे ना, हे जरा थोडंसं नीट करा. इथे थोडंसं गडबड करू शकते सीईटी. स्पेस लॅबोरेटरी जेव्हा म्हणतो, स्पेस लॅब, तर इथे जो आहे ना बेटा, इथे जे आहे ना, तो जी इफेक्टिव्ह जो आहे ना, तो किती असतो? 0 असतो. तुम्ही बघितलं असेल जेव्हा पण सुनीता विलियम्स वगैरे ते जे स्पेस लॅबोरेटरीमध्ये असतात ते असे उडी मारतात बघा, हवेत असे उडी मारताना दिसतात. व्हॅक्यूम टाईप असतं थोडंसं रिलेटिव्हली. सो असे तरंगताना दिसतात. दॅट इंडिकेट्स की जी ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून ते तरंगतात. ठीक आहे, सो जर जी ची व्हॅल्यू, इफेक्टिव्ह जी ची व्हॅल्यू 0 आहे ना, तर टाइम पिरियड काय असतो? टाइम पिरियड असतो सर 2π √L अपॉन जी. ठीक आहे, सो जर जी 0 झाला तर टाइम पिरियड काय होईल? इनफायनाइट. सो इनफायनाइट इज द करेक्ट आन्सर. हे लक्ष ठेवा फक्त तुम्ही. स्पेस लॅबोरेटरी इथे बाकी काही काम करत नाही. आता हा एक अजून महत्वाचा पोर्शन आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की सर्क्युलर मोशनवर सीईटी चांगले प्रश्न विचारते, पण मी तुम्हाला काही फॉर्म्युला देईल आणि तुम्ही एकदम व्यवस्थित सोडवू शकता. सगळ्यात आधी सिंपल पेंड्युलमचा तुम्हाला फंडा कळायला पाहिजे, की माझ्याकडे असं एक छत आहे, त्या छताला मी एक दोरी बांधली आहे, त्याला एक असा बॉल बांधलाय आणि तो असा ऑसिलेट करतोय. ठीक आहे, आपल्याला वेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिजे. वेलॉसिटीचा सगळ्यात पहिले मला स्पीड पाहिजे. स्पीड, कुठली स्पीड म्हणताय सर? जर मला हा एक्स्ट्रीम पासून इथे येतोय बरं का, असा एक्स्ट्रीम पासून इथे येतोय, या पॉइंटची स्पीड माहिती असेल, सपोज V1 स्पीड आहे या पॉइंटची. किती आहे सर? V1 स्पीड आहे. आणि अँगल आहे बेटा, हा अँगल किती तयार केलाय तेव्हा या दोरीने? या वर्टिकल सोबत अँगल किती तयार केलाय? θ1. हा अँगल किती आहे सर? θ1. ओके, तर हा थोडासा खाली आला, थोडासा खाली म्हणजे असा इथे आला. ही गुलाबी कलरची जी दोरी दिसते तुम्हाला, सच दॅट यांनी θ2 अँगल क्रिएट केला वर्टिकल बरोबर. आधी θ1 होता, आता θ2 केला. ठीक आहे, तर आता मला स्पीड पाहिजे, मला V2 आणि V1 मधलं रिलेशन पाहिजे. तर तुम्ही डोकं नाही लावायचं, सरळ मी जो फॉर्म्युला सांगतो तो लक्षात ठेवायचा. तर खाली येताना स्पीड माहिती, तुम्हाला एवढं माहिती ना, खाली येताना स्पीड वाढते. सो V2 इज इक्वल टू, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का? √2GH. √2GH माहिती आहे ना? येस सर. मग पण याला कसं लिहिता येईल बघा, V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू V1 चा स्क्वेअर. नीट लक्ष दे, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. ऐकलाय हा फॉर्म्युला? 11वीत ऐकलाय कायनेमॅटिक्सला. सो V1 स्क्वेअर प्लस 2. ठीक आहे, 2A च्या जागी G टाक बेटा. प्लस का लिहायचं? कारण खाली येतोय, स्पीड वाढते म्हणून. लॉजिकल थोडंसं अप्रोच आहे हा. ठीक आहे, आणि इथे काय येतो सर? हा H काय? H ची व्हॅल्यू असते बेटा L म्हणजे याची लेंथ. ठीक आहे,
एल इन ब्रॅकेट कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. आलं लक्षात? कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. बघा थिटा 2 छोटा आहे, आपल्याला हा जो एच आहे तो पॉझिटिव्ह असतो. याच्यात कन्फ्युजन काय होतं की थिटा 1 मायनस थिटा 2 घेऊ का थिटा 2 मायनस थिटा 1 घेऊ. सो कॉस थिटा 2 मोठा आहे कारण थिटा छोटा आहे, बरोबर आहे ना. सो हे पॉझिटिव्ह पाहिजे तर कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1च लिहावं लागेल मला. आलं लक्षात? हा पाठ करा तुम्ही, हे पाठ करा. आणि सर हे एच काय बेटा, तो एच ची व्हॅल्यू जी आहे ना ती आहे इथे एल इन ब्रॅकेट कॉस थिटा 2 मायनस काय सर कॉस थिटा 1. हे सर्क्युलरचा पार्ट आहे, चांगला पार्ट आहे हा. मी फक्त तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय म्हणून तुम्हाला गडबड व्हायला नको. इथे जर हा असा एक्स्ट्रीम पासून न जाता असा चाललाय ना, असा येताना असेल तर येताना म्हणजे इथली मला स्पीड माहिती आहे V1 है ना, इथली मला V1 माहिती आहे ना, आता मला V2 काढायचे. मग कसं काढणार आहे, असं जाताना म्हणतोय मी तुम्हाला. मग इथे काय लिहितो आपण, सेम करायचं, जास्त डोकं नाही लावायचं. V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू V1 चा स्क्वेअर, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर मायनस, कारण वरती जाताना स्पीड कमी होईल, 2 इंटू G, ठीक आहे, इंटू H म्हणजे काय L. आता H पॉझिटिव्ह असतो हे लक्षात ठेवा. सो आता कसं ठेवाल, कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2, बरोबर आहे का. कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2, छोटा अँगलचा कॉस घ्यायचा आधी, तरच व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. अरे येईल की नाही, येईल की नाही, येस सर. सो हे लक्षात ठेवा, फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तुम्हाला महत्वाचं काय बेटा, तुम्हाला महत्वाचं हे आहे की सर इथून जर आपण रेस्ट पासून याला रिलीज केलं तर मला इथे स्पीड पाहिजे, इथे या मीन पोझिशनला किती स्पीड असेल. सो फॉर्म्युला आपला काम करतो, इथून असं चाललोय ना आपण, तो हा फॉर्म्युला लावू आपण. सो V2 चा स्क्वेअर है ना, लेटस से आपण असं म्हणू V चा स्क्वेअर, इथली स्पीड V आहे, इज इक्वल टू V1 किती होते ते 0, रेस्ट पासून 0 झालं, इथून रेस्ट पासून चालू झाला राईट, प्लस 2GL ते तर तसंच राहील. आता हा जो अँगल आहे बेटा, हा अँगल कॉस थिटा 2 किती आहे, हा इथे आला ना, इथे आल्यानंतर थिटा किती होईल, इथे आल्यानंतर थिटा किती होईल 0, म्हणजे कॉस 0 येईल इथे. कॉस 0 मायनस आधीचा अँगल किती, आधीचा अँगल तो आहे थिटा, म्हणजे कॉस थिटा. ठीक, परत एकदा सांगतो बघा, इथून आलो. सो माझ्याकडे थिटा 1 किती आहे, थिटा 1 आधीचा अँगल किती आहे, थिटा आहे, थिटा 2 किती आहे 0 आहे, वर्टिकल सोबत 0 आहे. मग इथे कॉस 0 टाकला आणि इथे कॉस थिटा टाकला. सो तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ते की V इज इक्वल टू किती येतं, V इज इक्वल टू येतो अंडर रूट ऑफ 2GL है ना, 2GL 1 मायनस कॉस थिटा, ही इथली वेलॉसिटी असते. ठीक आहे, इथली वेलॉसिटी असते आणि ही मॅक्सिमम वेलॉसिटी असते. मॅक्सिमम वेलॉसिटी कुठे असते बेटा, मीन पोझिशनला. ठीक आहे ना, ही मॅक्सिमम वेलॉसिटी आहे. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. आलं लक्षात? ओके सर. पुढे ते विचारतील तुम्हाला टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन म्हणजे कसं की जसं सेम पद्धतीने जेव्हा मी इथून इथे जातो, बघा इथून आपण आहे याला मी म्हणतो रेस्ट पासून रिलीज केलं आणि मी आलो कुठे, तुम्ही आलात सर या पॉइंटला आणि इथली वेलॉसिटी आपल्याला माहिती काहीतरी V वेलॉसिटी माहिती, सच दॅट यांनी थिटा अँगल क्रिएट केलाय वर्टिकल सोबत. तर मग या स्ट्रिंग मध्ये काहीतरी टेन्शन असेल, त्याचा फॉर्म्युला पाहिजे. सो तो फॉर्म्युला काय असतो, T इज इक्वल टू mg, बरं का, T इज इक्वल टू mg कॉस थिटा, ठीक आहे, कॉस थिटा 1 इथे प्लस mv स्क्वेअर बाय L. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. आता बेटा इथून जर मी असं आलो, इथून जर सर तुम्ही अशी इथे आलात, मला जर या पॉइंटला टेन्शन पाहिजे, कुठे पाहिजे मला, या पॉइंटला जेव्हा ही स्ट्रिंग असेल इथे सगळ्यात जास्त टेन्शन असतं, लक्षात ठेवा, इथे सगळ्यात जास्त टेन्शन असतं खाली. तर हे जे मला पाहिजे तर मला कसं आहे, मी टी मॅक्स इज इक्वल टू कसं लिहू शकतो, टी मॅक्स इज इक्वल टू फॉर्म्युला टाका, mg कॉस थिटा. कुठला थिटा, तर या मोमेंटला वर्टिकल सोबत किती क्रिएट करतो तो थिटा. ठीक आहे, सो मला इथलं पाहिजे ना बेटा, इथलं, तर वर्टिकल सोबत हा अँगल किती आहे 0, हा नाही रे, हा इथे बघतोय आपण. सो इथे किती येणार आहे mg कॉस 0, ठीक आहे, प्लस mv स्क्वेअर बाय L, इथली जी काही स्पीड असेल ती. ठीक आहे, सो हे किती आलं, टी मॅक्सचा जो फॉर्म्युला आहे माझ्याकडे तो आला बेटा, किती आला सर, mv स्क्वेअर बाय L प्लस mg. करेक्ट? अरे हो की नाही, येस सर, हो बरोबर बोलताय तुम्ही. आता अजून एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा हा इथे जातो ना एक्स्ट्रीमला, तर एक्स्ट्रीमला टेन्शन मिनिमम असतं. लक्षात ठेवा, हे बेटा हे टी मिनिमम असतं. मग टी मिनिममचा फॉर्म्युला सांगा सर काय असतो. टी मिनिमम इज इक्वल टू, बघा या गोष्टी खूप डेप्थमध्ये मी तुम्हाला एकदम क्रिस्प करून सांगतोय, सो दॅट तुम्ही परीक्षेत अडकायला नको. ठीक आहे ना, थोडंसं डोकं लावा, टॉपरसाठी हे टी मिनिमम इज इक्वल टू, इथं काय लिहू शकतो मी,
आता इथे आपला फॉर्म्युला कुठे आहे? हाच फॉर्म्युला आहे, टी एम जी कॉस थिटा प्लस एम व्ही स्क्वेअर बाय एल. आता इथे कॉस थिटाला कॉस थिटा राहू द्या, एम जी कॉस थिटा. ठीक आहे, कारण ही स्ट्रिंग वर्टिकल बरोबर किती अँगल तयार करते? थिटा. प्लस प्लस इथे स्पीड जेव्हा लिहितील मी तेव्हा किती लिहिल बेटा? एम झिरोचा स्क्वेअर बाय एल. झिरो का बरं? कारण एक्स्ट्रीमला इथे स्पीड किती असते? 0 असते आणि इथे व्ही मॅक्स असते. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? पेंड्युलम मध्ये. ओके ओके सर. म्हणजे हे जर 0 झालं तर टी मिनिममचा जो फॉर्म्युला आहे तो किती आहे? एम जी कॉस थिटा. गॉट इट? कळालंय का? हां कळालंय? बघा हा फॉर्म्युला कसला आहे? दिस इज द फॉर्म्युला फॉर टेन्शन ॲट एनी अँगल थिटा. हा फॉर्म्युला आहे त्याचा. हे मॅक्सिमम टेन्शन तुला लक्षात ठेवायचंय आणि हे मिनिमम टेन्शन तुला लक्षात ठेवायचंय. मॅक्सिमम टेन्शन असेल बेटा मीन पोझिशनला आणि मिनिमम टेन्शन असेल सर या एक्स्ट्रीम पोझिशनला. ठीक आहे, अजून काय लक्षात ठेवायचंय? स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय. हे विचारत नाही सीईटी, हे विचारत नाही. ठीक आहे, आतापर्यंत विचारलं नाही, रेअर चान्सेस विचारायचे, पण सांगतोय मी तुम्हाला सीईटी फार तर फार इथली स्पीड विचारते जी की मी तुम्हाला सांगितली ही इथली एवढी असते म्हणून सांगून दिली मी तुम्हाला. ठीक आहे, पण जर तुम्हाला त्यांनी दिलं की हा अँगल आणि हा अँगल गिवन आहे, त्यांनी सांगितलं 60ला एवढी स्पीड आहे तर 30ला सांग किती स्पीड आहे, तर मग तुम्ही त्या पोझिशनमध्ये पाहिजे. ठीक आहे, सो व्ही टू स्क्वेअर इथली स्पीड इज इक्वल टू इथली स्पीड व्ही वनचा स्क्वेअर. ठीक आहे, इथली स्पीड प्लस प्लस 2gl ॲज इट इज. इथे फक्त कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. ठीक, प्रश्न करू आपण. प्रश्न करू. प्रश्न काय? पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे बॉब ऑफ सिंबल पेंड्युलम एल इज पुल्ड असाइड इक्विलिब्रियम पोझिशन द बॉम्ब विल द इक्विलिब्रियम पोझिशन स्पीड. विच स्पीड विचारले मी तुम्हाला सांगितलंय. डायरेक्ट फायदा होतो बघा असं है ना, डायरेक्ट फायदा होतो. अ सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ एल हॅज अ मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. थिटा दिले. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. कायनेटिक एनर्जी मॅक्सिममला कसं लिहू शकतो? हाफ एम व्ही मॅक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे ना, हाफ एम व्ही मॅक्सचा स्क्वेअर. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला व्ही मॅक्स कुठे असतो हे सांगितलंय का मी? कुठे असतो व्ही मॅक्स सांगा बरं. सर व्ही मॅक्स असतो मीन पोझिशनला. मी आता तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय बघा. कुठे कुठे गेला आपला फॉर्म्युला? व्ही मॅक्सचा फॉर्म्युला कुठे गेला? हा फॉर्म्युला आहे बघा, 2gl 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, सो इथे लिहा अंडर रूट ऑफ 2gl 1 मायनस कॉस थिटा. ओके, आणि याचा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर केल्यावर किती येईल बेटा? 2 2 कॅन्सल. हे झालं, हे स्क्वेअर रूट हटून जाईल, 2 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे येणार पाहिजे mgl 1 मायनस कॉस थिटा. mgl 1 मायनस कॉस थिटा. mgl 1 मायनस कॉस थिटा. ओके, अ बॉब ऑफ सेकंड पेंड्युलम इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन आणि बॉब इज देन रिलीज. लेट एम बी द मास. टेन्शन विचारलंय बेटा ओ पासून पास करताना, म्हणजे मॅक्सिमम टेन्शन विचारलंय या पॉइंटला. काय फॉर्म्युला असतो? टी इज इक्वल टू, सर टी मॅक्सचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, एम व्ही स्क्वेअर बाय एल प्लस एम जी. पण आता विषय असा आहे, मी तुम्हाला काय लिहून दिला होता फॉर्म्युला आठवतं का तुम्हाला? व्हीचा फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला, अंडर रूट ऑफ 2gl 1 मायनस कॉस थिटा. हाच फॉर्म्युला आपण सीईटीला जास्त वापरणार, जो आपण एक्स्ट्रीम पासून रेस्टला गेलो आणि नंतर इकडे आलो है ना. हा कुठला फॉर्म्युला आहे सांगा बरं? हा वाला फॉर्म्युला बेटा, हा वाला फॉर्म्युला मी लिहून दिलाय तुम्हाला. राईट. आता एक गोष्ट मला इथे सांगायची. काय सांगायचंय? की ही टर्म काय, ही जी टर्म आहे ही टर्म काय, ही टर्म काय? सो बेटा याला आपण हाईट म्हणतो. हाईट म्हणजे ही जी हाईट आहे ना एच, दॅट इज नथिंग बट एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. अरे हो की नाही? हो की नाही? हे दिलंय का मी तुम्हाला लिहून? हे दिलंय की नाही? एल काय बघा, एल कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1. कॉस थिटा 2 म्हणजे इथे आल्यावर किती अँगल होतो? 0. म्हणजे इथे आला कॉस 0 1 बरोबर, मायनस कॉस थिटा 1. हा थिटा होता आधी म्हणजे कॉस थिटा. सो एल 1 मायनस कॉस थिटा. आलं लक्षात? सो मला असं म्हणायचंय, जर तुम्ही नीट बघितलं तर कुठे गेला आपला प्रश्न? हा प्रश्न आला. सो व्ही ला मी लिहू शकतो, काय लिहू शकतो सर? हाईट जर दिली असेल तर डायरेक्ट लिहू शकतो बेटा, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. आलं इथपर्यंत? आलं. आता प्रश्न झालेला आहे तिथे लिही. टी मॅक्स इज इक्वल टू येणार आहे, टी मॅक्स इज इक्वल टू येईल सर एम अपॉन एल व्हीचा स्क्वेअर म्हणजे येईल बेटा 2gh. ठीक, प्लस mg. आता काय करायचं? आता तू एक काम कर, मास कॉमन घे. त्यांनी मास कॉमन घेऊन आन्सर काढले म्हणून आपण करतोय तसं. ठीक आहे ना. मास कॉमन घेतल्यावर काय येईल सर? येईल 2gh अपॉन एल प्लस जी. आन्सर आलं का? आन्सर आलं का? सर पाय स्क्वेअर दिलाय, पाय स्क्वेअर. हा मग त्यांनी काय केलंय माहितीये का? या जी ला पाय स्क्वेअर लिहिलाय. जी ला आपण पाय स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे ना. सो जी ला जर पाय स्क्वेअर लिहिलं ना तर ए आन्सर येईल तुझं. ए आन्सर येईल. यायला पाहिजे का ए आन्सर? 100% यायला पाहिजे. पण सर लेंथ नाही ना सर. लेंथ कुठे येते आन्सर मध्ये बेटा? एल इज इक्वल टू 1 टाक. का बरं? सेकंड पेंड्युलम आहे. कुठलं पेंड्युलम आहे? सेकंड पेंड्युलम. बघा नीट प्रश्न वाचा.
सेकंड्स पेंड्युलम. ओके, सो असे प्रश्न विचारतात सीईटीला. हा बघा, हा वाला प्रश्न बघा. अ सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ एल, मॅक्सिमम टेन्शन, परत एकदा तेच विचारलंय बेटा. मॅक्सिमम टेन्शन कशा कशाच्या टर्म मध्ये विचारले? एम्प्लिट्यूडच्या टर्म मध्ये, एम्प्लिट्यूडच्या टर्म मध्ये. सो आपल्याला ज्या टर्म मध्ये आन्सर आहे ना त्या टर्म मध्ये काम करावं लागेल. सो टी मॅक्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन एल प्लस एम जी. व्हीच्या आगी काय टाकायचं माहिती का? ए ओमेगा. एम अपॉन एल ए ओमेगाचा स्क्वेअर. का? कारण त्यांनी एम्प्लिट्यूडच्या टर्म मध्ये दिले. मीन पोझिशनला कुठे किती असतो बेटा? ए ओमेगा असतो. ठीक, प्लस एम जी. याला लिही बरं. याला एक काम कर, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. याला आपण एक काम करू, एम अपॉन एल ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर प्लस एम जी. ओमेगा स्क्वेअर काय असतो? ओमेगा काय असतो आता हे माहिती पाहिजे. ओमेगा इज अंडर रूट जी बाय एल. अरे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी ना, तिथून ओमेगा काढा, हा येईल. ओमेगाचा स्क्वेअर करा, ओमेगाचा स्क्वेअर केला तर येईल बेटा जी बाय एल. ओके, ओमेगा स्क्वेअर इज जी बाय एल. इथे जी बाय एल टाका बरं. जी बाय एल जर टाकला तर काय येईल? जी बाय एल टाकला तर एम जी येईल. एम जी ए स्क्वेअर बाय एल म्हणजे खाली एल स्क्वेअर यायला पाहिजे. बाय एल 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 स्क्वेअर प्लस एम जी. सो जर तुम्ही एम जी कॉमन काढलं, एम जी कॉमन काढलं तर आलं बेटा ए बाय एलचा स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 हे येईल. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ओके ओके सर. ओके, आपल्याला काय दिलं आता इथे बघा? पेंड्युलम ऑफ लेंथ एल डिस्प्लेस थ्रू 90 डिग्री आणि मॅक्सिमम स्ट्रेंथ. मॅक्सिमम स्ट्रेंथ म्हणजे टी मॅक्स यार. टी मॅक्स फेवरेट आहे सीईटीचं. टी मॅक्स इज इक्वल टू काय असतं बेटा? एम व्ही स्क्वेअर बाय एल प्लस एम जी. सर आता व्ही काय? व्ही काय लिहू? व्ही काय लिहू? तुला आन्सर एम जी मध्ये दिले. ठीक आहे, इथे एम्प्लिट्यूड फिम्प्लिट्यूड तसला काही प्रकार नाहीये. तुला एच काढायला शिकवले का मी? तुला एच काढायला शिकवले का? एच कसा? बघा, एच काढायची पण गरज नाही, तुम्हाला इथे दिसून जाईल. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. इथून रिलीज केलंय तुम्ही, इथून रिलीज केलं असं इथे आल्यावर विचारता येते. ठीक आहे, सो हा एच किती आहे? एच सांग मला. एल ए. एल दिसतोय का तुला? एच इज इक्वल टू एल. अरे दिसतोय की नाही? एकतर तिथून काढ किंवा त्या फॉर्म्युल्याने काढ. एच इज इक्वल टू एल कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1 तरी येऊन जाईल बेटा. सो एच इज इक्वल टू एल आला, माझा विषय संपलेला आहे. एम अपॉन एल काय असतो सांगा बरं? इथे इथे काय लिहितो मी? अंडर रूट 2 जी एल. अंडर रूट 2 जी एच लिहू शकतो ना इथे मी? अरे लिहू शकतो की नाही? मगाशी लिहिलं होतं आपण. प्लस एम जी. राईट, इथे किती आलं बेटा? अंडर रूट 2 जी एच. का बरं? तुम्हाला माहिती इथं रेस्ट पासून रिलीज केलं आणि एच हाईटला तर इथं तेवढी स्पीड येते म्हणून. एच लाच आपण परत एल 1 मायनस कॉस थिटा लिहितो. ते एकच प्रकारे बेटा, एकच प्रकारे. ठीक आहे ना? सो मग सर आता इथून जर बघितलं तर काय येणार पाहिजे? हे स्क्वेअर करा. सो इथे येईल बेटा 2 एम जी एच जागी एल टाक डिवायडेड बाय एल प्लस एम जी. हे सॉल्व करा, किती यायला पाहिजे? 3 एम जी यायला पाहिजे. ओके, 3 एम जी इज द करेक्ट आन्सर. हे पण तसलाच प्रकारे. काय प्रकारे? आपल्याला अँग्युलर एम्प्लिट्यूड दिले. मॅक्सिमम टेन्शन इज 4 टाइम्स मिनिमम टेन्शन. मॅक्सिमम टेन्शन बघा, मॅक्सिमम टेन्शनचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला दिला होता मी, एम व्ही स्क्वेअर बाय एल. ठीक आहे, प्लस एम जी. मिनिमम टेन्शनचा पण फॉर्म्युला तुला देऊन ठेवलाय. थोडंसं या सम्सला वारंवार प्रॅक्टिस करा म्हणजे थोडंसं डोक्यात बसेल तुमच्या. मिनिमम टेन्शन किती असतं बेटा? एम जी कॉस थिटा. ठीक आहे, सो आता इथे बघा, इथे त्यांनी थिटा विचारलाय. सो मला व्ही ला थिटाच्या टर्म मध्ये टाकावं लागेल. म्हणजे व्ही स्क्वेअर किती असतो थिटाच्या टर्म मध्ये? असतो 2 जी एल 1 मायनस कॉस थिटा. अरे असतो की नसतो? असतो. येस सर, कारण व्ही अंडर रूट 2 जी एल 1 मायनस कॉस थिटा असतो. मग आता मला दिले टी मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स टी मीन. सो टी मॅक्स साठी टाका बरं, 2 जी एल टाका बेटा इथे. एम इंटू 2 जी एल 1 मायनस कॉस थिटा अपॉन मध्ये इथे येईल एल प्लस एम जी इज इक्वल टू 4 टाइम्स एम जी कॉस थिटा. इथे बघा एल एल कॅन्सल होऊन जाईल. हा 2 एम जी इथे मी लिहितो 2 एम जी आणि अजून एक एम जी म्हणजे 3 एम जी. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचं करा. 3 एम जी आणि इथे किती बेटा? 2 एम जी मायनस मध्ये मायनस 2 एम जी कॉस थिटा इज इक्वल टू 4 एम जी कॉस थिटा. ठीक आहे, मग आता काय यायला पाहिजे? हा इथे येईल 6, इथे 6 होऊन जाणार. 3 एम जी इज इक्वल टू 6 एम जी कॉस थिटा. इथून कॉस थिटा 1/2 म्हणजे 0.5. गुड क्वेश्चन्स, ऑल आर गुड क्वेश्चन्स. हे जरा 2025 पासून त्यांनी काही 1-2 व्हरायटीचे प्रश्न जरा चांगले विचारायला सुरुवात केली. पेंड्युलम ऑफ बॉब हॅज अ स्पीड लोएस्ट पोझिशनला दिले. हा व्ही मॅक्स देऊन ठेवलाय मला. व्ही मॅक्स किती दिलाय सर? 4. लेंथ मला दिली बेटा, लेंथ दिली 1. When the length of the string makes an angle 60 degree with the vertical,
ठीक आहे. द स्पीड ऑफ द बॉब ॲट दॅट पोझिशन इज, स्पीड ऑफ द बॉब ॲट दॅट पोझिशन इज. मी तुम्हाला लिहून दिले काय, ते काय विचारतायत बघा. ते म्हणतायत की इथे त्याची स्पीड तुला माहिती आहे आणि इथे त्याची स्पीड विचारतायत इथे. सो याला V1 म्हण, याला V2 म्हण. मी सगळं लिहून दिलंय तुला. हा जर अँगल बेटा थिटा असेल तर कसं लिहितो आपण, कसं लिहितो सांगा बरं. मी तुम्हाला सांगितलंय की V2 स्क्वेअर इज इक्वल टू V1 स्क्वेअर मायनस 2GL. अरे हो की नाही, मायनस 2GL. आणि आपण काय लिहितो सांगा बरं. आपण लिहितो सर कॉस थिटा 1 है ना, कॉस थिटा 1. फॉर्म्युला बघा, मागे जाऊन चेक करा. हा इथे थिटा 0 आहे बघा. कॉस थिटा 1 म्हणजे कॉस 0 मायनस कॉस थिटा 2 म्हणजे कॉस थिटा. ठीक आहे, आलो इथपर्यंत आलो. सो V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू V1 चा किती स्क्वेअर आहे, V1 आहे सर 4 चा स्क्वेअर मायनस 2G. G च्या जागी टाक बेटा 10, L च्या जागी 1 टाक. कॉस 0 1 येतो, कॉस किती येतो, कॉस किती दिलाय 60 दिलाय. कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, 1/2 येते. सो हाफ येतं, कॅन्सल होऊन जाईल. हे किती येईल 16, 16 मधून 10 गेले तर 6. V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 10, V2 इज इक्वल टू √6. सर्क्युलर मोशनचा 11वीचा पार्ट आहे हा. ठीक आहे ना. तुम्हाला वाटत असेल सर हे खूप फॉर्म्युला हेवी होतंय म्हणून याला वारंवार करा, वारंवार करा. 11वीचा पार्ट आहे बेटा हा थोडा. हा पण तसाच प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बरं. अ बॉब ऑफ सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ L इज रिलीज्ड फ्रॉम पोझिशन ऑफ स्मॉल अँग्युलर अँप्लिट्यूड. म्हणजे त्याला काय केलंय ना, त्याला असं इथून रिलीज केलंय, इथून रिलीज केलंय. म्हणजे V इज इक्वल टू 0 इथे. ठीक. लिनियर डिस्प्लेसमेंट विचारलं बेटा, डिस्प्लेसमेंट. आणि काय सांगितलंय त्यांनी, स्मॉल अँप्लिट्यूड. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की स्मॉल अँप्लिट्यूडसाठी SHM होतं. हे सगळ्या SHMच्या इक्वेशन आहे, सगळ्या SHMच्या इक्वेशन आहे. एक्स्ट्रीम पासून जर आपण रिलीज करतो तर कॉस येतं, साईन येत नाही. हे मी तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरला. ओके. सो कॉस वाले ऑप्शन हेच येतं. ठीक आहे. आणि ते ओमेगा असतो, ओमेगा आतमध्ये काय असतो बेटा, ओमेगा असतो. इथे ओमेगा टी असतं, ओमेगा टी. म्हणजे हा पण येणार नाही. दिस इज द करेक्ट आन्सर, दिस इज द करेक्ट आन्सर. ऍक्च्युअली यायला पाहिजे एक्स इज इक्वल टू A cos ओमेगा टी. आता तुमचा प्रश्न असेल की सर A च्या जागी ते L थिटा कसं आलं, तर ते असं आलं. जर मी असं कन्सिडर केलं छोट्या अँप्लिट्यूडला, थोडंसं नीट लक्ष द्या. हे जर छोटं अँप्लिट्यूड आहे ना बेटा, असं आहे. ठीक आहे ना, असं काहीतरी आहे. थोडंसं शिस्तीत काढू आपण याला. आता जेव्हा मी म्हणतो ही जी आर्क लेंथ आहे बघा, ही जी आर्क लेंथ आहे आणि हे जे अँप्लिट्यूड आहे एका बाजूचं, ठीक आहे, असा असा लिनियर, आपण त्याला अप्रॉक्सिमेटली लिनियर ऑसिलेशन्स पकडतो. तर माझं हे अँप्लिट्यूड आहे ना, तर हे आणि ही लेंथ मी इक्वल पकडतो अप्रॉक्सिमेटली, बरं का. आणि ही लेंथ किती असते सर, ही लेंथ किती असते, जर हा अँगल थिटा आहे आणि हे रेडियस आर आहे तर ही लेंथ असते बेटा आर थिटा. आलं का लक्षात. सो इथे आपण अप्रॉक्सिमेटली पकडतो A इज इक्वल टू आर थिटा. सो L इज इक्वल टू आर थिटा. हे सगळं सर्क्युलरमध्ये होतं. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय आहे, मी तुम्हाला तसंच सांगितलं. L इज इक्वल टू नाही, काय A इज इक्वल टू L थिटा पाहिजे. A इज इक्वल टू, कारण रेडियस L आहे त्याची, L थिटा असं यायला पाहिजे. राईट. आता हा पण एक प्रश्न आहे. अगेन हे मिक्स प्रश्न आहे, सगळे मिक्स प्रश्न आहे. एक पॅटर्न नाही आहे त्यांचा. काही काही फॉर्म्युले आहेत ते नक्की तुम्हाला मदत करतील. पण आता हा प्रश्न कसा आहे, थोडंसं 11वी स्ट्रॉंग पाहिजे. इट लुजेस 10% ऑफ इट्स टोटल एनर्जी वेलॉसिटी. इथली वेलॉसिटी विचारली आहे, इथून रिलीज केलं, इथून रिलीज केलं. काय कराल, काय कराल तुम्ही याला, काय करा माहिती का, याला आपण काय करतो, याला वर्क एनर्जी थेरम लावायचा. वर्क एनर्जी थेरम लावायचा. काय सर, वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी. किंवा एक काम करा तुम्ही, हे न करता एक काम करता, माझ्याकडे आधी किती एनर्जी होती, इथे आधी किती एनर्जी होती, मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. इथली एनर्जी किती होती बेटा, इथली एनर्जी होती mgh. ठीक आहे. आता 10% लूज झाली ना, 10% लूज झाली म्हणजे इथे एनर्जी किती असेल, इथे जी एनर्जी असेल ती किती असेल, 0.9 mgh. अरे हो की नाही, ही जी मेकॅनिकल एनर्जी इथे mgh होती, कारण कायनेटिक एनर्जी 0 होती. इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सगळी कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी. पण सगळी नाही कन्वर्ट झाली, 10% वेस्ट झाली. म्हणजे 0.9 mgh ची एनर्जी इथे माझ्याकडे, बरोबर. आणि ही एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये माझ्याकडे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्ममध्ये. याचा अर्थ मी असं लिहू शकतो 0.9 mgh इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. ठीक आहे. m आणि m कॅन्सल झालेला आहे. मग इथे येईल 1.8 gh. v स्क्वेअर इज इक्वल टू 1.8 gh. याला शिस्तीत लिहू आपण. 1.8 इंटू जी 10 आहे, h किती बेटा 2 आहे. 18 2 36, हे 36 आलं, हे v स्क्वेअर आलं. इथून v किती आला 6. किती आला 6. 20 विचारलाय का 6. येस.
11वीची मजा आहे यार, ही 11वीची मजा आहे ना. सगळ्या गोष्टी आपण, मी काय म्हटलं, शेवटी आपण जेवढं बेस्ट जमतं ना तेवढं बेस्ट करत असतो. ठीक, सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर त्याला प्रॉपर 2 वर्षाचा प्रॉपर कालावधी लागतो सीईटीच्या प्रिपरेशनसाठी. पण तरी पण 99.5 सुद्धा त्याच्या प्लस पण तुम्हाला हे लेक्चर्स केले होतील, गॅरंटी सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही इमानदारीने केलं तर. हां, कारण तेवढी मेहनत आपण करतोय. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे असे ऑसिलेशन जिथे एअर रेझिस्टन्स वगैरे असेल, मेकॅनिकल एनर्जी कॉन्स्टंट नसेल. जसं पेंड्युलम आहे, पेंड्युलम मध्ये जर मध्ये हवा आली बेटा तर ती हवा काय करणार आहे, त्याच्यावर फोर्स लावणार आहे, ड्रॅगिंग फोर्स लावणार आहे, आणि काय होईल, पेंड्युलम काळांतराने रेस्टला जाईल. ठीक आहे, कुठे गेली एनर्जी सर? हीटमध्ये, फ्रिक्शनमध्ये, जे काही आहे. सो हे लक्षात ठेवायचंय, त्याचं अँप्लिट्यूड असं असतं. हे म्हणजे हे काय, एक्सटीचा ग्राफ आहे. नॉर्मल एक्सटीचा ग्राफ कसा असतो आपला? आपण लिहितो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, बरोबर. म्हणजे एक्सटीचा ग्राफ कसा आहे? असा प्रॉपर येतो बघा, असा प्रॉपर येतो. कुठल्याही प्रकारचं डॅम्पिंग होत नाही. माझं अँप्लिट्यूड काय राहतं सर? फिक्स राहतं. पण इथे अँप्लिट्यूड फिक्स नाही बेटा, इथे अँप्लिट्यूड कमी आहे बघा. आधी एवढं अँप्लिट्यूड झालं, नंतर थोडं कमी झालं, नंतर थोडं कमी झालं, नंतर कमी झालं, नंतर कमी झालं, आणि नंतर 0 झालं. बरोबर आहे का? हळूहळू. मग याची इक्वेशन जी आहे ही काय? एफ इज इक्वल टू मायनस के एक्स मायनस बी व्ही. आपलं नॉर्मल इक्वेशन काय होती? मायनस के एक्स. इथे अजून एक मायनस बी व्ही आला. हे मायनस बी व्ही काय? हे मायनस बी व्ही काय? याला काय म्हणतो? या टर्मला मी काय म्हणतो? सो दिस इज कॉल्ड ॲज डॅम्पिंग फोर्स. ठीक आहे, डॅम्पिंग फोर्स आहे जो आपलं काय करतो, काय कमी करतो. डॅम्पिंग फोर्समध्ये आपण काय कमी करतो, तर त्याचं जे काही ते अँप्लिट्यूड आहे तो कमी करतो, हा डॅम्पिंग फोर्स. आणि बेटा हा जो बी आहे, बी, दॅट इज व्हॉट? डॅम्पिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, या गोष्टी राहतील लक्षात? यस सर, लक्षात राहतील. त्याच्यानंतर जी डिफरन्शियल इक्वेशन येते ती कशी येते? एम इंटू डी टू एक्स बाय डी टी टू. ही डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा. आपली नॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला इथपर्यंत लक्षात असेल, इथपर्यंत. इथे फक्त बी डी एक्स बाय डी टी येतो. सीईटी जास्त विचारत नाही, फक्त मी डिटेलमध्ये लिहून दिले है ना, असावं आपल्यासोबत. अँप्लिट्यूड जे आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहत नाही. अँप्लिट्यूड जे आहे ते डीके होतं, डीके बघा, या फॅक्टरने डीके होतं. ई टू दी पॉवर मायनस बी टी बाय 2m है ना. मायनस मध्ये बेटा हे बी टी बाय 2m, बी इज अ डॅम्पिंग कॉन्स्टंट, पॉझिटिव्ह असतो डॅम्पिंग कॉन्स्टंट. आणि मास आहेत. ठीक, तुम्हाला दिसत असेल बघा. थोडंसं जर तुम्ही बघायला गेलं ना, याचा अँप्लिट्यूड आहे ना एक्सपोनेन्शियल डिके कर्व फॉलो करतं असं. हा एक्सपोनेन्शियल डिके कर्व आहे, आलं का लक्षात? सो हेच अँप्लिट्यूड दाखवतं. याची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपली नॉर्मल काय असते? अंडर रूट के बाय एम, बरोबर. अंडर रूट के बाय एम मायनस बी बाय 2m चा स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, डायरेक्ट पाठ करायचं, इथे काही लॉजिक नाहीये. ठीक, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ही जी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ना, ओमेगा डॅश जो आहे ना बेटा, तो कमी होतो, कमी. आधीच्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीपेक्षा तो कमी झालाय. का कमी झालाय? कारण काहीतरी आपण मायनस करतोय. ठीक आहे, अँप्लिट्यूड सुद्धा काय होतं माझं? अँप्लिट्यूड सुद्धा माझं कमी होतं बेटा. ठीक, टाइम पिरियड काय होतो? जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर टाइम पिरियड काय होईल बेटा? टाइम पिरियड वाढेल. टाइम पिरियड काय झाला? वाढला. आणि हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे, आलं लक्षात? ओके ओके. जनरल एसएचएमचं इक्वेशन असं असतं, एक्स इज इक्वल टू ए डॅश. ए डॅश म्हणजे हा व्हेरिएबल अँप्लिट्यूड. ठीक आहे, साइन ओमेगा डॅश टी प्लस 5. ओमेगा डॅश म्हणजे काय सर? ओमेगा डॅश म्हणजे परत एकदा अँग्युलर फ्रिक्वेन्सी नवीन वाली. ओके, आता क्वेश्चन करू आपण. डायरेक्ट क्वेश्चन येतात बेटा याचे. सगळ्यात पहिले काय विचारले? डॅम्प्ड एसएचएम, एसआय युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट इज. नाही माहिती? बघा, डॅम्पिंग कॉन्स्टंट कुठे गेला? डॅम्पिंग कॉन्स्टंट थोडंसं नीट लक्ष द्या. डॅम्पिंग कॉन्स्टंट म्हणजे हा डॅम्पिंग फोर्स सांगितला होता ना मी तुम्हाला. म्हणजे बीव्हीचं डायमेन्शन कसलं आहे? फोर्सचं. बघा, फोर्सचं डायमेन्शन आहे बीव्हीचं डायमेन्शन वाईज. ठीक आहे ना. तर मग आपल्याला बी पाहिजे ना. सो फोर्स काय येतो बेटा? एम एल टी मायनस 2 इज इक्वल टू बी. व्हीचं काय येतं? एल टी मायनस 1. असंच येईल ना, एल टी मायनस 1. आता इथे एल कॅन्सल झाला, टी मायनस 1 आणि इथे टी मायनस 1. सो इथे किती आला? बी किती आला? बी आला एम टी मायनस 1. म्हणजे केजी पर सेकंड म्हणजे बी. बी इज द करेक्ट आन्सर. ओके ओके सर. इन अ डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन, टी इज द टाइम पिरियड, ए इज द अँप्लिट्यूड. देन मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की टाइम पिरियड काय होतो बेटा? टाइम पिरियड वाढतो है ना. आणि टाइम पिरियड वाढतो आणि अँप्लिट्यूड कमी होतं. कुठे गेलं ऑप्शन? सो इन्क्रीजेस ए, नाही, डिक्रीजेस ए आणि इन्क्रीजेस टी. हा, हे बरोबर आहे, बी बरोबर आहे. ओके. फोर्स कॉन्स्टंट ऑफ एन ऑसिलेटिंग सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमची गोष्ट करतायत. सिंपल पेंड्युलम, त्याचा फोर्स कॉन्स्टंट काय असतो? के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. अरे असतो की नाही फोर्स कॉन्स्टंट? के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर.
तर ते विचारतायत की कशा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली काय. तर तुम्ही बघू शकता के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. त्यांनी काय म्हटलं, इंडिपेंडंट ऑफ मास, बिलकुल नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल येत नाही, कारण ओमेगाला काय लिहितो आपण, √G/L. अरे याला असं लिहितो ना रे, एम इथे काय येतो बेटा, √G/L, म्हणजे इथे G/L चा रूट आणि याचा स्क्वेअर येईल. सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ येईल याचा स्क्वेअर घेतला तर. हे येत नाही, म्हणजे सी यायला पाहिजे, सी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास बिलकुल नाही. हे फॉर्म्युला बेस्ड आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. कुठला आन्सर यायला पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं. इफ द एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर, हा तर हे एक भारी क्वेश्चन आहे, हा भारी क्वेश्चन आहे. एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर 2025 ला एखाद दुसरे प्रश्न चांगले टाकले त्यांनी, एखाद दुसरे म्हणण्यापेक्षा 5-6 प्रश्न चांगले पूर्ण पेपरमध्ये. एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर इज 1/3 ऑफ ओरिजिनल एम्प्लिट्यूड इन 2 सेकंड्स. A' इज इक्वल टू A/3 सांगितलंय है ना, A/3. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, A' चा काय फॉर्म्युला असतो, A e⁻⁻ B T/2m. टीच्या जागी 3 टाकायचं, ठीक आहे, बाय 2m. आलो इथपर्यंत आपण, आले सर. हे आलं, हे गेलं बेटा. इथे काय लिहू शकतो आपण, इथे लिहू शकतो याला, याचा रेसिप्रोकल घ्या, दोन्ही साईडला रेसिप्रोकल घ्या बरं. 3 इज इक्वल टू किती, e⁻³ 3b/2m असं यायला पाहिजे. याला इकडे घ्या, इथे काही log3 इज इक्वल टू 3b/2m. ही व्हॅल्यू माहिती राहू द्या. पुढे काय म्हणतायत ते, पुढे म्हणतायत की इफ इट्स एम्प्लिट्यूड आफ्टर 6 सेकंड बिकम 1/m टाइम. 6 सेकंड नंतर काय असेल, तो 6 सेकंड नंतर A e⁻⁻b इथे 6 टाकावं लागेल अपॉन 2m. ठीक आहे, सो इथे कसं येईल, A अपॉन e⁻6b. आता 6b/2m, 6b/2m. b ची व्हॅल्यू काय, आता इथून b ची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. b ची व्हॅल्यू काय बेटा, 2m अपॉन 3 log3. इथे असं b इज इक्वल टू 2m log3 अपॉन 3. तो इथे मला b ची व्हॅल्यू लिहावं लागेल, A अपॉन e⁻6 अपॉन 2m, थोडं सावधान, 2m अपॉन 3 log3. ठीक, सो इथे 3 1 3 हा 2 झाला, 2m कॅन्सल झाला. इथे किती आलं बघा, नीट लक्ष द्या. A अपॉन इथे 2 आहे ना, A अपॉन e⁻2 log3. याला कसं लिहिता येईल, A अपॉन e ची पॉवर, हा 2 इकडे घेऊन जा, log 3 चा स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर आहे का, 3 चा स्क्वेअर. आणि लॉगची प्रॉपर्टी वापरा, ही बेसवाली प्रॉपर्टी, हे इकडे जातं हे इकडे येतं, म्हणजे हे किती आलं, A अपॉन हा 3 स्क्वेअर किती आला बेटा, इथं 9, आणि इथे किती आलं, log 9 ची पॉवर log किती येईल बेटा, log e बेस e. हे तर 1 आलं, म्हणजे आन्सर काय आलं, A/9. आन्सर काय आलं, A/9. 1/9 म्हणजे किती आलं बेटा, हे फर्स्ट. हे चांगला प्रश्न आहे रे बाबा, चांगला प्रश्न आहे. ओके, ओनली फॉर टॉपर्स. असं बघू नको माझ्याकडे, ठीक आहे. तू पण टॉपर आहे, थोडंसं कष्ट करावं लागतील तुला, सगळं सोपं नाही मिळत. थोडे फ्युजन वाले क्वेश्चन ओनली फॉर टॉपर रे बाबा, पहिलेच सांगतो. फक्त हिंट देणार आहे इथे फक्त हिंट देणार आहे, ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, सीईटीचा पेपर 85 ते 90% हातात असतो, 10% पेपर कष्ट करावं लागतात बेटा. आलं का लक्षात, आलं का लक्षात. सो एवढे हे केल्यानंतर 99.345 पर्यंत तू जाऊ शकतो, पण 100 पर्यंत जायला, टॉप 10 मध्ये यायला, त्याला 2 वर्ष मेहनत करावं लागते. मग जर तू 2 वर्ष मेहनत केली असेल आणि नंतर हे लेक्चर बघत असतील, मग 100% तुझा 100% येईल, कोणी थांबवू शकत नाही तुला, ठीक आहे. पण कुठल्याही परिस्थितीत फायदा तर तुमचा नक्की होणार आहे. सॉलिड स्पियर ऑफ मास रोलिंग ऑन द फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल विथ अ वेलॉसिटी कोलाइड्स विथ अ फ्री एंड ऑफ एन आयडियल स्प्रिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण असे प्रश्न येतील की एक स्प्रिंग आहे, ठीक आहे, स्प्रिंग आहे आणि एखादा बॉल आहे बेटा मास एमचा, तो त्याला कोलाइड करतोय. कोलाइड केल्यानंतर काय होईल, हा जो स्प्रिंग आहे ना, हा कंप्रेस होऊन जाईल, मॅक्सिमम कंप्रेशन येईल याच्यामध्ये, कंप्रेस होईल की नाही, आणि तेव्हा हा काय येईल बेटा, रेस्टमध्ये येईल, हा रेस्टमध्ये येईल, ठीक आहे. थोडीशी डायग्राम आपण याच्यानुसार काढू है ना, स्केलनुसार. म्हणजे मला असं म्हणायचंय, हा जेव्हा याला धक्का देईल तेव्हा हा असा स्प्रिंग कंप्रेस होईल, हा कंप्रेस झाला आणि बॉल इथे आला, जे काही आहे, ठीक आहे. हे असं आहे. आता हे जे कंप्रेशन आहे, हे कंप्रेशन म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी. मी म्हणतो जी स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट मस्ट बी इक्वल टू बॉलची कायनेटिक एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी म्हणतात की पूर्ण कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉल इज कन्वर्टेड इनटू स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी, कारण बॉल मॅक्सिमम कंप्रेशनला रेस्टला आलाय.
हा इथे एक्स मॅक्स लिहितोय मी, इथे काय लिहितोय सर तुम्ही, एक्स मॅक्स असं. आता या इक्वेशनचा वापर करून मॅक्सिमम कंप्रेशन तुम्ही फाइंड करा, यू विल गेट द आन्सर गॅरंटेड. हा पण सेम प्रश्न आहे बेटा, सेम. टॉपर्स याचा आन्सर काढा. ठीक आहे, हे पण सेम आहे, हे सेम आहे. इथे काय म्हटलंय, मॅक्सिमम मोमेंटम म्हटलंय. मॅक्सिमम मोमेंटम काय येईल, मॅक्सिमम मोमेंटम येईल m इंटू व्ही मॅक्स, m इंटू व्ही मॅक्स. ठीक आहे ना, मॅक्सिमम मोमेंटम m इंटू व्ही मॅक्स येईल. आता m इंटू व्ही मॅक्स कुठून काढणार, इथून व्ही मॅक्स काढणार. इथून v किती येतो बघा बरं, v चा स्क्वेअर इथून किती यायला पाहिजे, के एक्स स्क्वेअर अपॉन m. म्हणजे v किती यायला पाहिजे बेटा, v यायला पाहिजे सर इथे k बाय m चा रूट इंटू एक्स, कारण दोन्ही साईडला रूट घेऊ आपण. सो k बाय m चा रूट इंटू एक्स. सो इथे लिहितो मी k बाय m चा रूट इंटू एक्स, एक्स बाहेर आहे बरं का, हा m स्क्वेअर आतमध्ये येईल, रूटच्या आतमध्ये येईल. सो किती यायला पाहिजे, हे के एम स्क्वेअर अपॉन m इंटू एक्स, m आणि m कॅन्सल झाला. इथे किती आलं, अंडर रूट ऑफ के एम एक्स. कुठला ऑप्शन आहे, अंडर रूट ऑफ के एम एक्स आहे का, हे बघा, हे ए आन्सर आहे. हा वाला प्रश्न बघा, हा वाला प्रश्न काय प्रश्न म्हणतोय, अ ब्लॉक रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस, SHM करतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, ब्लॉक जस्ट स्टार्ट्स टू स्लिप. ब्लॉक स्लिप करायला लागलाय बघा. ब्लॉक स्लिप कुठे करेल, सपोज असा ब्लॉक SHM करत असेल, ठीक आहे ना, हा SHM करत असेल असा इथे. जेव्हा पण असं येईल ना, स्लिपिंग म्हणा, किंवा आपण मागच्या लेक्चरला असे क्वेश्चन केले होते की लुझिंग द कॉन्टॅक्ट म्हणा, तर तेव्हा काय करतो आपण, जेव्हा हा ब्लॉक एक्स्ट्रीमला असेल बघा, एक्स्ट्रीमला, तो स्लिप व्हायची काय कंडिशन आहे, स्लिप व्हायची ही कंडिशन आहे की जे आता इथे फ्रिक्शन फोर्स असेल माझ्याकडे एफ मॅक्स, आणि या बाजूला कारण या बाजूला इकडे स्प्रिंग फोर्स आहे ना, या बाजूला आपलं ए मॅक्स असेल, ए मॅक्स. ठीक आहे, एम इंटू ए मॅक्स. मला हे म्हणायचंय, याची कंडिशन लक्षात ठेवा, एफ मॅक्स इज इक्वल टू एम इंटू ए मॅक्स. ठीक आहे, मॅक्सिमम फोर्सला एम इंटू ए मॅक्स करायचं. आता मॅक्सिमम फोर्स किती असतो फ्रिक्शनचा, म्यू एस एम जी. ठीक आहे, लिमिटिंग फ्रिक्शन याला म्हणतात. एम इंटू ए मॅक्स किती बेटा, ए ओमेगा स्क्वेअर, ए ओमेगा स्क्वेअर. सो एम एम कॅन्सल झाला, इथून तुम्ही ओमेगा काढू शकता, है ना, फ्रिक्वेन्सी वगैरे काढू शकता. ओके, सगळ्या गोष्टी या डिटेलमध्ये होत असतात. 11वीचं पार्ट आहे बेटा, थोडं मेकॅनिक्स इंटिग्रेट करून आहे. ठीक, इथे काय विचारलंय हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही काय, इथे विचारलंय फ्रिक्वेन्सी, हे वाचा, क्वेश्चन वाचा, हा डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. इथे फ्रिक्वेन्सी विचारली. सो नेहमी लक्षात ठेवा, यंग्स मॉड्युलसच्या केसमध्ये जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारली तर के इज इक्वल टू वाय ए बाय एल टाकायचं, के इज इक्वल टू वाय ए बाय एल. आलं लक्षात. सो नॉर्मल आपलं जी टाइम पिरियड आहे किंवा फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे 1/2 अंडर रूट ऑफ काय, के बाय एम, असाच फॉर्म्युला आहे माझ्याकडे. सो केच्या जागी फक्त वाय ए बाय एल टाका, आन्सर येऊन जाईल. हा वाला जो प्रश्न आहे याची मी तुम्हाला हिंट देतो. प्रश्न काय म्हणतोय बघा, प्रश्न काय म्हणतोय, व्हेरी गुड क्वेश्चन, अ व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. इतक्या वर्ष विचारलंय मी, याचा हे केलंय काय म्हणतात, शॉर्ट्स मध्ये सांगितलं याला की याला कसं सॉल्व्ह करतात, लॉजिकली पण सॉल्व्ह करतात याला. ठीक, ऐका, ते म्हणतायत अ मास एम इज अटॅच टू, ते काय म्हणतायत, माझ्याकडे एक मास एम आहे. ठीक आहे, मास एम आहे, आणि जे काय करतंय, एम्प्लिट्यूड A1 आहे, याचं एम्प्लिट्यूड A1 आहे. ठीक, चला मानलं. आता त्यांनी काय केलं, अजून एक दुसरं मास आणलं आणि त्याच्यावर बसवलं. आता इथे मास एम कुठलं आहे आणि आता त्यांनी द्यायला पाहिजे, हे मोठं मास आहे का छोटं मास आहे. मी मानतो हे छोटं मास होतं आणि नंतर मोठं मास आलंय. ठीक आहे ना, सीईटीनी लँग्वेज म्हणण्यापेक्षा प्रश्नच मिस प्रिंट केला देते. हे छोटं मास आहे बेटा, ठीक आहे ना, हे छोटं मास आहे. सो आता याच्यावरती जर मी एक मोठं मास बसवलं या पोझिशनला, जेव्हा तो मीन पोझिशनला आहे तेव्हा हे मोठं मास बसवलं मी. ठीक, तर आता ते दोन्ही सोबत मूव्ह करतात. क्वेश्चन इनकम्प्लीट आहे हा, इथे पाहिजे होतं की मीन पोझिशनला असं झालंय. ठीक आहे ना, आता दोन्ही सोबत मूव्ह करतात म्हणजे असे मूव्ह करतील जे काही आहे. आता नवीन जे एम्प्लिट्यूड आहे ना, मी म्हणतो हे A2 आहे. तर आपल्याला A2 ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर कसं करणार, सगळ्यात पहिले इथे लावत असतो आपण बघा, इथे जो आहे हा व्ही मॅक्स, पहिला वाला व्ही मॅक्स आहे, हा जात असेल इकडे. ठीक आहे, आणि इथे बेटा हा दुसरा वाला व्ही मॅक्स डॅश आहे. जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर बसते तेव्हा एक कोलिजन होतं, कोलिजन बरं का, कोलिजन, याला कोलिजन म्हणतो आपण. जसं एक तुम्ही जर 11वीत मेकॅनिक्सचे प्रश्न केले असतील तर एक गाडी चाललेली असते, त्याच्यावर एक दुसरी गाडी येऊन, म्हणजे दुसरा एखादा बॉल आहे किंवा एखादा ब्लॉक टाकतो आपण. सो त्याचं इनिशियल मोमेंटम ऑफ द गाडी इज इक्वल टू फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टम, दॅट इज गाडी प्लस ब्लॉक, आणि तिथून वेलॉसिटी काढतो.
त्याच पद्धतीने इथून आपण काय करायचं, वेलॉसिटी काढायची. बघा, इनिशियल मोमेंटम आहे माझ्याकडे m इंटू व्ही मॅक्स. ठीक आहे, फायनल मोमेंटम किती आहे, आता याचं मास किती झालं, कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. कारण याच्यावरती ठेवल्यावर व्ही मॅक्स बदलणार आहे, इथली स्पीड बदलते, व्ही मॅक्स डॅश. आलं. सो इथून मला काय आलं बेटा, इथून मला रेशो आला. कसला रेशो आला, व्ही मॅक्स डॅश अपॉन व्ही मॅक्स. ठीक आहे, हा किती आला, हा आला एम अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. आलो इथपर्यंत, आपण इथपर्यंत आले सर तुम्ही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय की मॅक्सिमम जी पोटेन्शियल एनर्जी असते हाफ के ए स्क्वेअर, इथली है ना, हाफ के ए स्क्वेअर, दॅट मस्ट बी इक्वल टू इथली मीन पोझिशनची, इथली पोटेन्शियल एनर्जी मस्ट बी इक्वल टू मीन पोझिशनची कायनेटिक एनर्जी. असाच गेम असतो बरोबर. अरे असतो की नाही, येस सर. बघा आता नीट लक्ष द्या टॉपर्स, हाफ तर दोन्हीकडे कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे, के बदलणार नाही. काय काय बदलतोय, एम्प्लिट्यूड बदलतंय, एम बदलतंय आणि व्ही मॅक्स बदलतंय, राईट. सो मी म्हणू शकतो जर रेशो घेतला थोडंसं समजून घ्या मला, a2 चा स्क्वेअर अपॉन a1 चा स्क्वेअर इज इक्वल टू m2 अपॉन m1 आणि v max 2 अपॉन v max 2 अपॉन v max 1 चा स्क्वेअर, राईट. इथपर्यंत आलो सर. आता नीट लक्ष दे, m2 अपॉन m1, दुसरं मास किती आहे, कॅपिटल एम प्लस स्मॉल एम अपॉन m1 असं आहे. ठीक, छोटा एम असेल इथे, छोटा एम. आणि त्याच्यानंतर व्ही मॅक्स टू किती आहे, आता व्ही मॅक्स 2 अपॉन व्ही मॅक्स 1 काढलंय आपण. बघा हे काढलंय की नाही आपण, हे काढलंय. सो याचा रेशो म्हणजे किती आहे, एम अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम याचा स्क्वेअर, राईट. सो आता जर तुम्ही हे बघितलं तर हे कॅन्सल वगैरे होऊन काय यायला पाहिजे बेटा, इथे स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. दिस इज द करेक्ट आन्सर. आहे का म्हणजे हे आन्सर असेल. आता त्यांनी काय केलं माहिती का, काय केलं असेल त्यांनी बेटा, इथे ते कॅपिटल एम पकडलं असेल आणि त्याच्यावरती छोटा एम बसवलं असेल. बट दिस इज द राईट अप्रोच, डू द क्वेश्चन. ओके, आर यू गेटिंग इट? येस सर. गेटिंग म्हटलं काय, नाही गेटिंग म्हटलं काय, बघा चांगले प्रश्न आहे, काही एक्सेप्ट करावं लागेल. हा प्रश्न असा जर आला, कर्ववाला बॉलचा 1-2 प्रश्न मला सापडलेत, तर अशा प्रश्नांचं डेरिवेशन येतं याचं. पण तुम्ही लक्षात ठेवा, याचा जो टाइम पिरियड असतो बेटा, नॉर्मल जर बॉल केला, नॉर्मल बॉल असेल तर 2π अंडर रूट r/g असेल बरं का, r/g. पण आता इथे काय आहे ना, हा याचा रेडियस पण आहे, याचा असा रेडियस पण आहे बघा, याचा रेडियस आहे आणि हा टोटल r आहे. सो इफेक्टिव्ह लेंथ जी आहे ना ती ही असते बघा ऑसिलेशनसाठी, r-r. ठीक आहे, r-r म्हणजे इथे r-r येईल, लक्षात ठेवा. राहील का लक्षात? येस सर. अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात होता, मी कुठेतरी बघितला होता हा प्रश्न, बहुतेक सीईटीलाच माझ्याकडनं राहिला असेल तो. एक होतं की एक स्पियर आहे, याच्यामध्ये पाणी भरलंय बरं का, याच्यामध्ये पाणी भरलंय आणि आता इथे होल केलं, हे लीक करायला लागते हळूहळू. काय करतं बेटा, हे लीक करायला लागते. तर याचा जो टाइम पिरियड आहे, आपण काय लिहितो, 2π अंडर रूट ऑफ l/g हा टाइम पिरियड असतो. ठीक आहे ना. सो हा टाइम पिरियड वाढतो, कमी होतो का काय होतो, हा टाइम पिरियड, हे जसं पाणी लीक करेल तसं टाइम पिरियड वाढतो, कमी होतो की जास्त होतो, याचा आन्सर पाहिजे मला. कमेंटमध्ये कमेंट करा, हे कमेंट करा याचा आन्सर. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन इन कमेंट देईल. अशा पद्धतीने SHMचा दी एंड झालेला आहे. शेवटी काही चांगले प्रश्न होते, त्याला परत एकदा रिवाइज करा. याच्या बाहेर काही करायची गरज नाही, कारण तुमच्याकडे आता वेळ कमी आहे. तरी करायचं असेलच तर PYQ लाच रिपीटेडली करा, टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करा बेटा. पाहिजे असेल तर जेईचे काही PYQ किंवा नीटचे PYQ करू शकता, दॅट इज मोर दॅन इनफ. नेक्स्ट चॅप्टर विल बी वेव्स. ऑल द बेस्ट.